हॅलो एव्हरीवन, वेलकम वन्स अगेन टू परम एज्युकेशन. जसे आपण आता सुरुवात केली आहे वन शॉट रिव्हिजन क्रॅश कोर्स 2021 या एक्झामसाठी, राईट. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपण बघितला होता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. नंतर आपण ॲनिमल किंगडम चॅप्टर वन शॉट क्लिअर केलाय, कव्हर केलाय. त्याच्यामध्ये कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या सुद्धा आपण बघितल्यात. आता आपण जाऊयात सेल द युनिट ऑफ लाईफ या चॅप्टरमध्ये. आपण काय फोकस करू की कुठल्या कारण या चॅप्टरमध्ये तुम्हाला एमसीक्यूज, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू एमसीक्यूज हे बऱ्यापैकी विचारले जातात. समटाइम्स 4-5 क्वेश्चन्स, म्हणजे अराउंड 20 मार्क्स वेटेज इट कॅरीज. जवळपास 20 ते 24 मार्कांचं वेटेज अप टू 24 मार्क्स याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. दॅट इज वाय वी विल ट्राय टू फोकस ऑन द क्वेश्चन्स विच आर मोस्ट प्रोबेबली आस्क्ड, राईट. चला जाऊत आपण आता याच्यामध्ये. आपण सी इयर मी काय केलंय की एनसीईआरटीची बुकची पीडीएफ ऍज इट इज न घेता याला पॉइंट्स हायलाइट केले किंवा त्याला वेगवेगळ्या कलरमध्ये दाखवले, सो दॅट आपण त्या पॉइंट्सवरतीच अटेन्शन पे करू, राईट. थोडासा स्पीड आपल्याला जास्त ठेवावा लागेल, फार लेंदी न करता कमीत कमी वेळेमध्ये कसा पूर्ण होईल याचा आपण प्रयत्न करू. ओके, चलो. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर सेल द युनिट ऑफ लाईफ वन शॉट रिव्हिजन. ओके, ठीक. व्हॉट इज सेल माहिती आहे तुम्हाला? व्हॉट इज सेल? सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर केपेबल ऑफ काय काय लक्षात ठेवायचं, त्याला मी अंडरलाईन करतोय तुम्हाला सरळ सरळ. वेल, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स त्याचा असणार अँड परफॉर्म द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ. या दोन गोष्टी याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक. मी आता या स्पीडने पुढे जाणार. या जनरल गोष्टी आहेत, चॅप्टरचे सुरुवातीचा पार्ट आहे आणि हा तुम्हाला येतोच असं कन्सिडर करून आपण त्याला फक्त ब्रीफ करतोय. वेल, ठीक आहे. Cell is the unit of biological activity and it contains nucleus and able to divide in a medium free from other living organisms. ही लाईन क्लिअर आहे? ओके. सायटोलॉजी इज द स्टडी ऑफ स्टेट ऑफ डिफरंट कंपोनेंट्स ऑफ सेल. वेगवेगळे जे कंपाऊंड सेलचे आहेत त्याच्या स्टडीलाच आपण सायटोलॉजी म्हणतो, बिकॉज सायटो इज युअर सेल. वेल, सेल बायोलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, फंक्शन अँड रिप्रोडक्शन ऑफ सेल. सायटोलॉजी इज द स्टडी ऑफ सेल आणि सेल बायोलॉजी म्हणजे स्टडी आहे ऑब्विसली, पण कशाची आहे? त्याचं स्ट्रक्चर, देन फंक्शन ऑफ सेल अँड हाऊ डज इट रिप्रोड्यूस, म्हणजे रिप्रोडक्शन यांच्यामध्ये कुठल्या माध्यमातून होतं, कुठल्या प्रकारे होतं. वेल, हेन्स सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस इज व्हेरी सिंपल. आपण पुढे जाऊ. सेलचा शोध कुणी लावला? डिस्कवरी. आता फालतूच्या त्या इन्फॉर्मेशन मध्ये पडू नका की अजून कुठले पर्किन्सने काय केलंय किंवा अजून दुसरे कुठले सायंटिस्ट असतील त्यांनी कुठला पार्ट त्याच्यामधला शोधून काढला, कशामध्ये काढला. नॉट निडेड. आपण टिपिकली एनसीईआरटी वरती फोकस करतो. दॅट मीन्स वी नीड टू फोकस ऑन जस्ट टेक्स्ट बुक ऑफ एनसीईआरटी, राईट. याच्यामध्ये काय सांगितलं? अँटोन लिओनुक द फर्स्ट सॉ अँड डिस्क्राइब द लाईव्ह सेल. सगळ्यात पहिले लाईव्ह सेल जी डिस्क्राइब केली असेल, कारण त्यांनी एक मायक्रोस्कोप डेव्हलप केला. आता त्यांची एक स्टोरी सुद्धा आहे की त्यांच्या काकाकडे गेला, तिथे मग त्यांचं ऑप्टिकलचं दुकान होतं, मग त्यांनी एक मायक्रोस्कोप तयार केलाय, त्याच्यामध्ये फर्स्ट लिव्हिंग सेल त्यांनी स्टडी केली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट काय? अँटोन लिओनुक यांनी फर्स्ट लाईव्ह सेल ही डिस्क्राइब केली. क्लिअर. सेकंड, रॉबर्ट ब्राउनने काय दिलंय? तर रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड न्यूक्लियस. ठीक आहे. हे दोन तुम्हाला क्लिअर आहेत. Invention of microscope and the improvements leading to the electron microscope revealed all the structural details of the cell. जसं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप डेव्हलप झाला तसे तसे वेगवेगळे कंपोनेंट्स ज्या तुमच्या सेलचे असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये शोधता आले. क्लिअर. पुढे जाऊ. वेल, हे दिसत असेल, टोपल्यात गेलंय का? नाही. ठीक आहे. सेल थ्योरी. याच्यामध्ये इयर सुद्धा लक्षात ठेवण्याचा ट्राय करा तुम्ही. सेल थ्योरी काय सांगते तुम्हाला? कुणी दिली आहे? इन 1838 मॅथ्यू श्लिडन. याच्यामध्ये दोन मुद्दे लक्षात ठेवायचे. श्लिडननी कोणत्या सेल स्टडी केल्या आणि शॉननी कुठल्या स्टडी केल्या? तर श्लिडननी ही वॉज अ बॉटनिस्ट. बॉटनी ऑब्विसली ही मस्ट हॅव स्टडीड ऑन प्लांट, म्हणजेच त्यांनी प्लांट वरती स्टडी केली. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा बॉटनिस्ट होता, जर्मन बॉटनिस्ट, आणि 1838 मध्ये त्यांनी ह्या प्लांट वरती स्टडी केली. क्लिअर. अँड ऑब्झर्व दॅट ऑल प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ सेल which form the tissues of the plant. ऑब्वियस आहे, भरपूर सारे सेल्स एकत्र आले आणि प्लांटच्या टिश्यू त्याच्याकडून तयार झाले. इम्पॉर्टंट काय? 1838 बॉटनिस्ट, जर्मन बॉटनिस्ट कोण? श्लिडन, आणि त्यांनी प्लांट सेल वरती स्टडी केली. शॉनने काय केलं बघू आपण. एका वर्षानंतर, बरोबर 1 वर्षानंतर 1839 या इयर मध्ये हा कोण होता? झुओलॉजिस्ट. ऑब्वियसली डिफरंट टाइप ऑफ एनिमल सेल्स मी वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला दाखवले. मी थोडा स्पीडने पुढे जातोय. वेल, अँड रिपोर्टेड दॅट सेल हॅड थिन आउटर लेअर, आणि त्या आउटर लेअरला शॉननी नाव काय दिलंय? तर प्लाझ्मा मेम्ब्रेन त्यांनी त्याला बोलले. क्लिअर. प्लांट सेल कोणी केली आहे?
स्वीडननी केली आहे आणि स्टडी त्यांनी काय सांगितलं की त्याच्यापासून प्लांटच्या वेगळ्या टिश्यू बनतात. अॅनिमल सेल कोणी स्टडी केली 1839 मध्ये त्या ब्रिटिश झुलॉजिस्ट कोण शॉन, आणि शॉननी काय सांगितलं देयर इज अ प्रेझेन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ओव्हर अ सेल इन अॅनिमल. ठीक. नेक्स्ट थिओडोर शॉन ऑल्सो कन्क्लुडेड काय कन्क्लुडेड स्टडीज ऑन प्लांट टिश्यू. दॅट मीन्स हा जो तुमचा शॉन आहे, शॉननी प्लांट प्लस अॅनिमल्स दोघांच्या सुद्धा सेल स्टडी केल्या. हे याच्यामध्ये महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. स्वीडन प्लांट, शॉन plant and animal cell both. Shawn proposed the hypothesis that the bodies of animals and plants are composed of cells and products of cell. मग hypothesis म्हणलं कुणी मांडलं, शॉननी मांडले. दोघांनी टुगेदर एक सेल थिअरी सुद्धा फॉर्म्युलेट केली. स्वीडन अँड शॉन टुगेदर फॉर्म्युलेटेड द सेल थिअरी, बट दिस थिअरी डिड नॉट एक्सप्लेन हाऊ न्यू सेल्स वेअर फॉर्म्ड. यांनी सेल थिअरी पुट केली, त्यांनी सेल थिअरीचे पॉस्ट्युलेट्स मांडले, परंतु ते काय देऊ शकले नाहीत तर एक सेल ही दुसऱ्या सेल पासून कशी तयार झाली. मग हे काम कोणी केलं तर दिस वर्क वॉज डन बाय रुडॉल्फ वर्शॉ इन 1855. इयर इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. फर्स्ट एक्सप्लेन दॅट द सेल्स डिवाइडेड अँड न्यू सेल्स वेअर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, आणि त्याला त्यांनी नाव दिलं ओमनिस सेलुला ई सेलुला. मिनिंग काय होतं, ओमनिस मीन्स ऑल, सेलुला ई सेलुला ऑल सेल्स फ्रॉम सेल्स असे तुम्ही म्हणू शकता. म्हणजे ज्या काही सगळ्या सेल्स असतील त्या दुसऱ्या सेल्स पासूनच तयार झालेल्या असतील. क्लिअर आहे. वेळ न घालवता आपण पुढे जाऊ. प्लांट अॅनिमल कोणी सेल स्टडी केल्या त्याचे इयर लक्षात ठेवा. पॉस्ट्युलेट कशामध्ये लॅकिंग करतो, डिमेरिट काय होता तर दे कॅनॉट प्रूव्ह और दे कॅनॉट एक्सप्लेन हाऊ न्यू सेल्स वेअर फॉर्म. पुढे जाऊ. रुडॉल्फ वर्शॉ मॉडिफाइड द हायपोथेसिस ऑफ स्लीडन अँड शॉन to give a final shape. विचारू शकतात who gave the final shape to cell theory तर रुडॉल्फ वर्शॉ. सेल थिअरीचे पॉस्ट्युलेट अकॉर्डिंग टू मॉडिफाइड सेल थिअरीचे पॉस्ट्युलेट काय सांगतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ सेल्स. क्लिअर आहे. अँड सेकंड एव्हरी सेल अराइज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे झाले पॉस्ट्युलेट्स ऑफ मॉडर्न सेल थिअरी. पुढे जाऊ. ऑल सेल्स आर बेसिकली सिमिलर इन केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिझम. जवळपास सगळ्याच सेलचं केमिकल कंपोजिशन आणि त्यांचं मेटाबॉलिक प्रोसेसेस या सारख्याच असतात. द ऍक्टिव्हिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज द रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन अँड ऍक्टिव्हिटी ऑफ इट्स कंपोनंट सेल्स. ते पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी जी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी असेल ती ऍक्टिव्हिटी कशाचा रिझल्ट आला तर इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट काइंड्स ऑफ सेल्स. दॅट्स ऑल. एक्सेप्शन ऑफ सेल थिअरी. ह्या सेल थिअरीला एक्सेप्शन कुठले कुठले आहेत तर कुठले असणार, व्हायरसेस व्हायरॉइड्स डू नॉट फॉलो सेल थिअरी. हे सुद्धा एक तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जरी एनसीईआरटी मध्ये डायरेक्टली या चॅप्टर मध्ये त्याचा उल्लेख नसेल तरी सुद्धा. ठीक. वेल बट मायकोप्लाझ्मा, बॅक्टेरिया, हुशेरिया, म्युकर, रायझोपस आर ऑल्सो डू नॉट फॉलो द सेल थिअरी इन सर्टन पॉइंट्स. कम्प्लिटली फॉलो कोण करत नाही तर व्हायरसेस अँड व्हायरॉइड्स कम्प्लिटली फॉलो करत नाही, परंतु हे इन सर्टन पॉइंट्स काही पॉइंट्स मध्ये रायझोपस किंवा म्युकर आहे, हे सर्व फंगस आहेत. हुशेरिया माहिती आहे तुम्हाला, देन बॅक्टेरिया आणि मायक्रोप्लाझ्मा स्मॉलेस्ट बॅक्टेरिया हे काय करतात काही पॉइंट्स मध्ये सेल थिअरीला फॉलो करत नाहीत. ओके चलो आगे. ओव्हरव्ह्यू ऑफ अ सेल. ओव्हरव्ह्यू काय सांगतो सेलचा, आपण काय चला एक मी काय करतोय की आता एक्सप्लेनेशन जर करायला गेलं तर त्याला 2-3 तास तरी लागतील. मग सरळ सरळ आपण लाईन्सच घेऊ, तसंही आपल्याला लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन याचं बघायचंय. क्लिअर आहे. कारण हा चॅप्टर जर शिकवायला गेलं तर याला 7-8 तास सुद्धा कमी पडतील नाही का. वेल onion cell which is a typical plant cell has distinct cell wall as its outer boundary and just within it is a cell membrane. म्हणजेच आउटरला काय आलं तुमचा सेल वॉल आणि सेल वॉलच्या खाली काय आलं तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. शॉर्ट मध्ये माहिती आहे तुम्हाला हे प्लांट कॅरेक्टरिस्टिक बघतोय आपण. सेल्स ऑफ द ह्युमन चिक हॅव अन आउटर मेम्ब्रेन as the delimiting structure of the cell. आणि या आउटर मेम्ब्रेनला कुठे लिहिले, आउटर मेम्ब्रेनला तुम्ही काय म्हणणार सेल एनिमल मध्ये त्याला म्हणणार तुम्ही सेल मेम्ब्रेन. ओके. वेल इनसाइड इच सेल dense membrane bound structure called nucleus is present. न्यूक्लियस युकॅरियोटिक सेल बद्दल बोलायचं झालं तर मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. न्यूक्लियस कंटेन द क्रोमोझोम्स. न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो अँड इन शॉर्ट इट कंटेन्स डीएनए. त्या क्रोमोझोम मध्ये काय प्रेझेंट असतील, डीएनए प्रेझेंट असतील. Cells that have membrane bound nuclei are called eukaryotic and which lack the cell membrane, your nuclear membrane are called as prokaryotes. हे एकदम बेसिक गोष्ट आहे, माहिती आहे तुम्हाला. In both prokaryote and eukaryotic cells
A semi-fluid matrix called cytoplasm occupies the volume of the cell. आता ह्या सेल मेम्ब्रेन हल्ली लिमिटिंग मेम्ब्रेन झाला तर त्याच्यामध्ये जे सेमी फ्लुइड मटेरियल असेल तर त्या सेमी फ्लुइड मटेरियलला दोन्हीच्या केसमध्ये युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट मध्ये आपण त्याला काय म्हणतो सायटोप्लाझम म्हणतो. वेल सायटोप्लाझम इज द मेन एरिना ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटी इन बोथ प्लांट अँड एनिमल सेल्स. प्लांट आणि एनिमल सेल्स दोघांमध्ये हे सायटोप्लाझम काय असेल, सायटोप्लाझम इज द मेन एरिना म्हणजे अशी साईट असेल की ज्या ठिकाणी सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज त्या सेलच्या परफॉर्म होतात. क्लिअर दिस? वेल various chemical reactions occur in it to keep the cell in the living state. माहिती आपण बायोमॉलिक्युलर मध्ये शिकलेलो आहे. इन शॉर्ट ज्या काही केमिकल रिएक्शन सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होतात तर त्याचा उद्देश काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट? द पर्पज इज टू कीप द सेल इन इट्स अ लिव्हिंग स्टेट. वेल चलो आगे. नेक्स्ट याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेतले म्हणजे तुम्हाला एक काय होईल, फटाफट वेगळ्या कलर मध्ये जे दिसतंय तेच तुम्ही फक्त वाचायचंय. दॅट विल सर्व द पर्पज ॲज नोट्स. Eukaryotic cells have outer membrane, other membrane bound distinct structures called cell organelles. and कोणते eukaryotic मध्ये ऑर्गेनेल प्रेझेंट असतात तर ER आहे, गोल्गी आहे, लायसोझोम, मायटोकॉन्ड्रिया, मायक्रोबॉडीज अँड व्हॅक्यूल्स. these are the eukaryotic cell organelles. क्लियर आहे? वेल प्रोकॅरियोटिक सेल लॅक सच महत्वाचं आहे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलिस. जे काय तुमच्या युकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट सांगितले ते तुमच्या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ऍब्सेंट असतात. ठीक. रायबोझोम्स आर द नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स. विचारू शकतील, इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू की नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल युकॅरियोट मध्ये सांगा कुठली किंवा प्रोकॅरियोट मध्ये कुठली, तर दॅट इज रायबोझोम. सगळ्या सेल मध्ये फाउंड होतो, सगळे इन द सेन्स बोथ प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट दोघांमध्ये सुद्धा रायबोझोम सापडेल. तितक्यामध्येच फक्त रायबोझोम आहे का? नो, रायबोझोम्स आर ऑल्सो फाउंड इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये सुद्धा आहे, क्रोमोप्लास्ट मध्ये आहे. क्रोमोप्लास्ट हे माहिती आहे तुम्हाला, ते पिगमेंट कंटेनिंग स्ट्रक्चर प्लांट मध्ये आहे. देन मायटोकॉन्ड्रिया अँड रफ ईआर या चार भागामध्ये सायटोप्लाझम युकॅरियोट आणि प्रोकॅरियोटचा सायटोप्लाझम वगळता या चार भागामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळणार तर रायबोझोमचा प्रेझेन्स मिळणार. परत एक वेळा सायटोप्लाझम मध्ये आहे क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया अँड ऑन रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. क्लियर? चलो नेक्स्ट काय, एनिमल सेल्स कंटेन नॉन मेम्ब्रेन बाउंड organelle called centriole which help in cell division which remain absent in plant. Centriole is absent in plant म्हणजे प्लांट मध्ये सेल डिव्हिजन साठी त्याचा रोल नसेल, म्हणजे त्याच्यामध्ये अनएस्टर मायटोसिस होणार. कुणामध्ये? प्लांट मध्ये. कारण सेंट्रिओल हा सेंट्रोझोमचा पार्ट झाला आणि ह्या सेंट्रिओलचा फंक्शन काय, टू फॉर्म स्पिंडल अपॅरेटस, एस्टर रेस इन शॉर्ट मला सांगायचं एस्टर रेस. जर एस्टर रेस तयार होत असतील ड्युरिंग सेल डिव्हिजन तर त्याला तुम्ही काय म्हणता की एस्टर मायटोसिस, जे की अनएस्टर असतं कुणामध्ये? प्लांट सेल मध्ये. कारण प्लांट सेल मध्ये सेल प्लेट फॉर्मेशन टेक्स प्लेस. वेल लक्षात घ्यायचं फक्त सेंट्रिओल इज प्रेझेंट इन द एनिमल सेल. इन प्लांट सेल सेंट्रिओल रिमेन ऍब्सेंट. सेल्स डिफर्स ग्रेटली इन साइज, शेप अँड ऍक्टिव्हिटीज. ऑब्वियस आहे, प्रत्येक अकॉर्डिंग टू फंक्शन तुमच्या सेल सुद्धा साइज, शेप आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये ह्या कशा असणार? डिफरंट असणार. फॉर एक्झाम्पल मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट आहे. द स्मॉलेस्ट सेल्स हॅव साइज 0.3 मायक्रॉन मीटर. लक्षात असू द्या, विचारू शकतील. ठीक. इन लेंथ अँड बॅक्टेरिया कुड बी 3 to 5 मायक्रॉन मीटर. एनसीईआरटी मध्ये ज्या डायमेन्शन्स दिलेले आहेत त्याच आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. वेल आता हे वेगवेगळे शेप्स तुम्हाला दिसतात, ह्याला तुम्ही चांगल्यापैकी बघून घेतलं पाहिजे कारण तुम्हाला सेल्स सरळ ही सेल देखील सांगा कॉल्युमिनर एपिथेलियल सेल आहे का, तर या सेलचं ऑब्झर्वेशन सुद्धा तुमचं चांगल्या प्रकारे व्हायला हवं. क्लिअर? पुढे जाऊ. लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल कुणाची आहे? ऑस्ट्रिच. माहिती आहे तुम्हाला 18 सेंटीमीटर पर्यंत त्याची डायमीटर असेल, म्हणजे मोठ्या साईजचा एक अंडा असेल. दॅट इज द लार्जेस्ट सेल प्रेझेंट. अमंग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स RBCs आर 7 मायक्रॉन मीटर इन डायमीटर. सर्क्युलेशन मध्ये तुम्ही शिकलेले आहात. नर्व सेल्स आर द लॉंगेस्ट सेल्स. माहिती आहे तुम्हाला लॉंगेस्ट आहे कारण कम्युनिकेशन फास्टर करावं लागतं. सेल्स ऑल्सो व्हेरी ग्रेटली इन देअर शेप सुद्धा वेगवेगळे असतात, जसे की प्रोकॅरियोट मध्ये आपण बोलतो व्हायब्रिओ आहे, स्पायरलम आहे, रॉड शेप आहे किंवा स्पेरिकल शेप असेल. वेल दे मे बी डिस्क शेप, पॉलिगोनल, कॉलिमनार, क्युबॉइड, थ्रेड लाइक और इवन इरेग्युलर. वेगवेगळ्या शेप मध्ये ह्या ते अवेलेबल असू शकतील. क्लिअर? द शेप ऑफ द सेल मे व्हेरी विथ द फंक्शन दे परफॉर्म. शेप हा कशावरती डिपेंड करेल, तो फंक्शन काय करतोय. फॉर एक्झाम्पल आय कॅन अंडरस्टँड की मी थोडा घाईघाईत बोलतोय, स्पीडने बोलतोय, परंतु आपलं हे सगळं झालेलं आहे असं कन्सिडर करून आपण रिव्हिजन फास्ट करण्याचा ट्राय करतोय. राईट? वेल तर शेप का डिफरंट असतात या सेल्सचे, कारण त्यांना फंक्शन वेगवेगळं करायचं असतं. फॉर एक्झाम्पल तुमच्या इंटेस्टाईन किंवा स्टमक मध्ये घ्या
तिथे कशा स्पेरिकल टाईप सेल प्रेझेंट असतील, कारण त्यांचं सिक्रेशन हे फंक्शन असतात. फंक्शन जर दुसरं तुम्ही घेतलं नर्व सेल, नर्व सेलचं फंक्शन काय, कम्युनिकेशन. जर मेसेजेस फास्ट ट्रान्समिशन त्यांचं जर करायचं असेल तर इट शुड बी लॉंगर इन साईज, राईट. त्याचा शेपही वेगळा असायला हवा. म्हणून हे शेप अकॉर्डिंग टू ऍक्टिव्हिटी दे परफॉर्म, दे हॅव डिफरंट टाइप्स ऑफ शेप्स. पुढे टाइप्स ऑफ सेल्स बेस्ड ऑन डिफरन्शिएशन. आता हे ऍडिशनल बघतो मी फास्ट मध्ये, फक्त लक्षात ठेवून घ्यायचे. सॉरी, डिफरन्शिएटेड सेल. डिफरन्शिएटेड सेल एक्झाम्पल फक्त लक्षात घ्या तुम्ही, परेनकायमा, कोलेनकायमा, ट्रेचिड्स अँड वेसल्स. दीज आर द टाइप्स बेस्ड ऑन द डिफरन्शिएशन. डिफरन्शिएट होणे म्हणजे काय, त्यांना परमनंट साईज, शेप आणि फंक्शन मिळणे. क्लिअर. डी डिफरन्शिएटेड सेल, जे डिफरन्शिएट झाले त्या परत नॉर्मल झाल्यात, राईट. मग अशा ज्या सेल्स असतील तर रिव्हर्ट बॅक टू अनडिफरन्शिएटेड सेल, ओरिजिनल नेचर मध्ये परत आल्यात. आणि त्यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे तुम्हाला, फॉर्मेशन ऑफ कॉर्क कॅम्बियम अँड कॅम्बियम इन डायकॉट रूट्स. याचा स्नॅपशॉट घेऊन घ्या, त्याला फोकस करा. रिडिफरन्शिएटेड सेल जरी तुमच्या या चॅप्टर मध्ये दिलेलं नसेल तरी तुमचा प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मध्ये याचा मेन्शन केलेला आहे. अ सेल फॉर्म्ड बाय द डिव्हिजन ऑफ डी डिफरन्शिएटेड सेल. वरची नॉर्मल झाली होती, परत ती डिफरन्शिएट झाली, ती डी डिफरन्शिएट. म्हणजे सेकंडरी कॉर्टेक्स अँड कॉर्क, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डी डिफरन्शिएटेड सेल्स. क्लिअर. बेस्ड ऑन स्ट्रक्चर, स्ट्रक्चर सेलचे टाइप कुठले, एक विल प्रोकॅरियोट, ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण सांगितलंय की मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनेलिज रिमेन ऍब्सेंट. वेल, अँड दिस टर्म वॉज गिवन बाय डॉग्री. लक्षात एनसीईआरटी मध्ये नाहीये तरी सुद्धा लक्षात असू द्या, होऊ शकेल, एखाद्या वेळी विचारू शकते. न्यूक्लियस इज नॉट वेल ऑर्गनाइज्ड अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज रिमेन ऍब्सेंट. एक्झाम्पल मोनेरन्स. म्हणजे सगळे कोण येतात तुमचे, ऑल द बॅक्टेरियाज आर इन्व्हॉल्ड इन दिस. क्लिअर. ठीक आहे. युकॅरियोटिक सेल, ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेलिज प्रेझेंट असतात. आता युकॅरियोट, प्रोकॅरियोट सेलचे भरपूर सारे एक्झाम्पल तुम्हाला देता येतील. थोडक्यात आपण युकॅरियोटिक झालो, राईट. प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमलिया, युकॅरियोट्स. मिझोकॅरियोटिक हे तिसरा टाइप आहे, एनसीईआरटी मध्ये नाहीये तरी सुद्धा लक्षात असू द्या. न्यूक्लियस इज वेल ऑर्गनाइज्ड बाय द डीएनए लॅक्स हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजे अशा सेल्स त्यांच्यामध्ये वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस आहे परंतु त्यांच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्स नाहीत. मग हिस्टोन प्रोटीन्स नाही म्हणून आपण त्यांना म्हटलो मिसोकॅरियोटिक सेल्स. वेल, चलो आगे चलते. प्रोकॅरियोटिक सेल, याच्या आता आपण प्रॉपर्टीज बघू. काय, प्रोकॅरियोटिक सेल्स आर रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, बीजीए, ब्रुगोनल्गी, मायकोप्लाझ्मा अँड पीपीएलो, प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स. हे चार एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा स्मॉलेस्ट सेल आणि पीपीएलो प्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स. म्हणजे प्लुरो म्हणजे इथे प्लुरा इज द कव्हरिंग ऑफ युअर लंग्स. त्या प्लुरल कॅव्हिटी मध्ये जसे ऑर्गॅनिझम सापडतात त्या टाईपचे मी त्याला प्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स आपण म्हटलो. हे चार आहे तुमच्या प्रोकॅरियोट मध्ये रिप्रेझेंट करतील. त्यांना जनरली स्मॉलर अँड मल्टिप्लाय मोर रॅपिडली दॅन युकॅरियोट्स. ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. स्मॉलर अँड मल्टिप्लाय मोर रॅपिडली. ठीक. मे व्हेरी ग्रेटली इन साइज अँड शेप. प्रोकॅरियोटिक सेलचे साइज शेप सुद्धा त्यांच्यामध्ये ग्रेट डिफरन्स असतो, भरपूर सारा डिफरन्स असतो. 4 बेसिक शेप्स ऑलरेडी आपण सांगितलं. बॅसिलस म्हणजे रॉड लाईक, कॉकस स्पेरिकल, व्हायब्रिओ कॉमा शेप, स्पायरल, स्पायरल. ठीक आहे. याच्यावरून वेगवेगळे त्यांचे नाव येतात. वेल, द ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल इज फंडामेंटली सिमिलर इवन दो प्रोकॅरियोट्स एक्झिबिट वाईड व्हरायटी ऑफ शेप्स अँड फंक्शन. जरी शेप आणि फंक्शन प्रोकॅरियोटिक सेलचे हे डिफरंट असले तरी सुद्धा फंडामेंटली त्या कशा असतात सेल्स. फंडामेंटली दीज प्रोकॅरियोटिक सेल्स आर सिमिलर. क्लियर. आगे चलते. पुढे बघू. प्रोकॅरियोटिक सेल्स हॅव सेल वॉल. हे बघा मी सगळं खरं तर तुम्हाला हे तुमचा एक तर ब्लू कलर किंवा ग्रीन कलर किंवा येलो कलर याच्यामध्ये जे तुम्हाला फोकस करायचे सगळे पॉइंट हायलाइट केलेले आहेत. तरी सुद्धा फास्ट मध्ये मी परत त्याला सांगेन. येस, सेल वॉल त्यांच्या सेल मेम्ब्रेनच्या वरती सेल वॉल प्रेझेंट असणार परंतु त्याला एक्सेप्शन काय, मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा मध्ये सेल वॉल ऍब्सेंट, हे लक्षात ठेवायचे. ठीक. फ्लुइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज सायटोप्लाझम, व्हेरी जनरल. नो वेल डिफाइंड न्यूक्लियस, माहिती आहे. जेनेटिक मटेरियल बेसिकली नेकेड म्हणून तर त्याला न्यूक्लिओइड म्हणतात. ठीक आहे ना. म्हणूनच त्यांच्यामध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट असेल त्याला काय म्हणायचे, न्यूक्लिओइड. क्लियर. नॉन एनोड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. वेल, जेनेटिक डीएनए, जिनोमिक डीएनए कोणत्या स्वरूपात प्रेझेंट असेल तर सिंगल क्रोमोझोम, सिंगल सर्क्युलर डीएनए. महत्वाचं आहे, कन्फ्युज होऊ शकतं कारण याच्याच मध्ये तुम्हाला दुसरा पॉइंट दिसतोय, प्लाझ्मिड एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. तर हा जो प्लाझ्मिड असतो तर हा असतो डबल सर्क्युलर. ठीक आहे ना. हा प्लाझ्मिड झाला परंतु यांचा जिनोमिक डीएनए जो जेनेटिक मटेरियल म्हणून काम करेल तर तो कसा असतो,
सिंगल आणि सर्क्युलर डीएनए, म्हणजे हा सिंगल सर्क्युलर डीएनए असेल, लक्षात घ्यायचं आहे. वेल, मेनी बॅक्टेरिया ऑफ स्मॉल सर्क्युलर डीएनए आउटसाइड द जिनोमिक डीएनए. म्हणजेच काय, समजा ही तुमची बॅक्टेरियल सेल असेल, या बॅक्टेरियल सेल मध्ये हा झाला तुमचा जिनोमिक डीएनए, आणि याच्या बाहेर आता हा आजूबाजूला सायटोप्लाझम, वेल दिस इज युअर सायटोप्लाझम. या सायटोप्लाझमच्या बाहेर डबल सर्क्युलर स्मॉल डीएनए अँड दिस इज कॉल्ड एज प्लाझमिड. याला प्लाझमिड म्हणतात. आणि प्लाझमिडचे फंक्शन सुद्धा आपण बघूत की अँटीबायोटिक रेजिस्टन्स शो करेल किंवा ऍडव्हर्स कंडिशन मध्ये त्या बॅक्टेरियाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी सुद्धा हेल्प करेल. वेल, प्लाझमिड डीएनए कन्फर्स सर्टेन युनिक फिनोटिपिक कॅरेक्टर्स टू सच बॅक्टेरिया. आता सांगितलं आपण की या प्लाझमिडचं फंक्शन काय सांगू आपण, याचा एक फंक्शन घेऊ आपण अँटीबायोटिक रेजिस्टन्स. जे एनसीईआरटी मध्ये दिले ते एकच घेऊ आपण. अँटीबायोटिक रेजिस्टन्स इज द मेन फंक्शन दॅट इज फिनोटाइपिक कॅरेक्टर which is conferred by virtue of or by presence of plasmids, well extra chromosomal DNA resistance to antibiotics. ठीक, पुढे चला. थोडासा कलर चेंज करू आता, काही होते, आय कॅन अंडरस्टँड. लेट तरी सुद्धा न्यूक्लियर मेम्ब्रेन्स फाउंड इन युकॅरियोट्स. युकॅरियोटचा हा मुद्दा वेगळा झाला. नो ऑर्गॅनिल्स लाईक वन्स इन युकॅरियोट्स आर फाउंड इन प्रोकॅरियोट सेल एक्सेप्ट द रायबोसोम. रायबोसोम सोडून, एक्सेप्ट द रायबोसोम, other organelles absent in prokaryotes. या हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. कन्फ्युजन होऊ शकेल की तो प्लांट आणि अॅनिमल सेल, कधी कधी तुमचं हे कन्फ्युजन होईल की अॅनिमल सेल कोणती, सॉरी युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता, म्हणजे बाय कन्फ्युजन चुकून. पण तो तशी केस नाहीये. रायबोसोम वगळता सेल ऑर्गॅनिल ज्या युकॅरियोट मध्ये प्रेझेंट आहेत त्या प्रोकॅरियोट मध्ये ऍबसेंट असतात. वेल, प्रोकॅरियोट्स हॅव समथिंग युनिक इन द फॉर्म ऑफ इन्क्लुजन्स. हा, परंतु युकॅरियोटिक सेल पेक्षा त्यांच्यामध्ये युनिक फीचर कोणता, युनिक कॅरेक्टर, इन्क्लुजन्स. इन्क्लुजन म्हणजे त्यांच्या मेम्ब्रेनचे एक्सटेन्शन्स. डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ सेल मेम्ब्रेन कॉल्ड म्युसोझोम. सपोज सेल अशी असेलच असं नाही, मी फक्त दाखवतोय. तर याची जे तुमचे असे एक्सटेन्शन्स तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे ना, तर या एक्सटेन्शन्सला तुम्ही काय म्हणू शकता, म्युसोझोम्स म्हणू शकता. आणि दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोट. इथे ग्रीन कलर मध्ये आपण हायलाइट केलंय. प्रेझेन्स ऑफ मेसोझोम ऑर दिस इन्क्लुजन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोट. लक्षात ठेवायचंय. वेल, दे आर इसेन्शियली इनफोल्डिंग्स ऑफ सेल मेम्ब्रेन. हा सेल मेम्ब्रेन आहे आणि त्याचे इनफोल्डिंग्स, आतमध्ये अशी फोल्डिंग झाली, त्याला असं तुम्ही मेसोझोम म्हटले किंवा इन्क्लुजन्स म्हटले. वेल, पुढे सेल एनव्हलप अँड इट्स मॉडिफिकेशन्स. मोस्ट प्रोकॅरियोटिक सेल, पर्टिक्युलरली बॅक्टेरियल सेल, प्रोकॅरियोट मध्ये बॅक्टेरिया, केमिकली कॉम्प्लेक्स सेल एनव्हलप इट हॅज. केमिकली कॉम्प्लेक्स एनव्हलप त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. जसं की आपण काय बोलू, हा आतमध्ये त्यांचा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, वरतून त्यांची सेल वॉल, आणि बाहेर जो प्रेझेंट असेल त्याला तुम्ही काय म्हणताय, ग्लायकोकॅलिक्स म्हणणार. बरोबर. ग्लायकोकॅलिक्स सुद्धा कसा असणार, त्याला दोन टाइप मध्ये आपण डिवाइड करू, स्लाइम लेअर अँड कॅप्सूल, डिपेंडिंग ऑन इट्स नेचर. ठीक आहे. सेल एनव्हलप कन्सिस्ट ऑफ टाइटली बाउंड 3 लेयर स्ट्रक्चर. हे 3 टाइटली बाउंड स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. सांगितलं ग्लायकोकॅलिक्स आहे, सेकंड नंबरला तुमचा सेल वॉल असेल, आणि आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन विल बी प्रेझेंट. जरी हे वेगवेगळे दिसत असले तरी ते फंक्शनली एकच फंक्शन कॅरी आउट करतात, आय मीन इंटॅक्ट असतात. आउटर मोस्ट ग्लायकोकॅलिक्स लिहिलंय आपण, सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. इनर मोस्ट ग्लायकोकॅलिक्सचं बोलू आपण. इट फंक्शन काय, इट प्रोटेक्ट द सेल अँड हेल्प्स इन ॲडेजन. चिपकण्यासाठी, होस्टला चिपकण्यासाठी हेल्प करेल, प्रोटेक्शन करेल. ग्लायकोकॅलिक्स डिफर्स इन कंपोजिशन अँड थिकनेस अमंग डिफरंट बॅक्टेरिया. वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये या ग्लायकोकॅलिक्सची थिकनेस ही डिफरंट असेल. इट विल व्हॅरी. इट कुड बी लूज शीथ कॉल्ड स्लाइम लेअर, लिहिलंय आपण तिथे. आणि अदर्स मध्ये इट वुड बी थिक अँड टफ कॉल्ड एज कॅप्सूल. कॅप्सूलच्या स्वरूपात टफ असेल, प्रोटेक्शन देईल. वेल, स्लाइम लेअर प्रोटेक्ट्स द सेल फ्रॉम वॉटर लॉस अँड न्यूट्रिएंट्स. इम्पॉर्टंट आहे, वॉटर लॉस आणि न्यूट्रिएंट्सचा लॉस होण्यापासून सेलला वाचवणे. दॅट इज द फंक्शन ऑफ युअर दिस लेअर, स्लाइम लेअर. ठीक आहे ना. कॅप्सूल प्रोव्हाइड्स गमी अँड स्टिकी कॅरेक्टर टू सेल. गमी अँड स्टिकी कॅरेक्टर, त्याला स्टिकीनेस, कारण त्याला अटॅच व्हायचं होस्टला, म्हणून तो हेल्प करेल. ऑल्दो इच लेअर ऑफ द एनव्हलप परफॉर्म डिस्टिंक्ट फंक्शन्स. स्पष्ट वेगवेगळे फंक्शन्स करत असतील तरी सुद्धा दे ऍक्ट टुगेदर ऍज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. हा पॉइंट याच्यामध्ये महत्वाचा आहे. चलो आगे चलते. याला तुम्ही रिव्हिजन म्हणूनच घ्या. ठीक आहे. तर तुम्ही आताही अपेक्षा कराल की हे एकदम स्लो जायला हवं, तर इट इज नॉट पॉसिबल गाईज. आत्ताच्या या कंडिशन मध्ये बोलेन मी पर्टिक्युलरली. वेल, ठीक आहे. चल, सेल वॉल. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन, यूरियन, म्युकोपेप्टाइड. व्हेरी इम्पॉर्टंट.
म्युकोपेप्टाइड, म्युरिन अँड पेप्टिडोग्लायकन बॅक्टेरियल सेल वॉल मध्ये पर्टिक्युलरली जे स्पेशल टाइप ऑफ बॅक्टेरिया असतील, आर्किबॅक्टेरिया टाइप, त्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एन ॲसिटाइल म्युरामिक ऍसिड आणि एन ॲसिटाइल ग्लुकोजामिन यांच्यापासून यांची सेल वॉल तयार झालेली असेल, सो दॅट इट प्रोटेक्ट्स फ्रॉम द व्हेरियस एन्झाइम्स ऑफ द होस्ट. वेल, पोरिन्स इन द सेल वॉल. पोरिन्स म्हणजे पोअर्स, त्याच्यामध्ये जे छिद्र प्रेझेंट असतात ते काय म्हणणार, ट्रान्सपोर्टर म्हणून काम करतात. फंक्शन्स ॲज चॅनल्स फॉर एंट्री अँड एक्झिट ऑफ हायड्रोफिलिक लो मॉलिक्युलर वेट सबस्टन्सेस. हायड्रोफिलिक आणि लो मॉलिक्युलर वेट सबस्टन्सेस जे असतात त्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी सेल वॉल मध्ये एक पोर्स प्रेझेंट असतील, त्याला तुम्ही पोरिन्स म्हणायचे. दीज आर द चॅनल्स फॉर ट्रान्सपोर्ट. Outer layer of the cell wall is gram-negative bacteria contain lipopolysaccharides LPS. In gram-negative bacteria, gram-negative, positive हे दोन असे सेलचे टाइप आहेत डिपेंडिंग ऑन द स्टेनिंग और द स्टेन accepted or taken by the cell wall. सेल वॉल जर स्टेन घेत असेल तर दॅट इज ग्राम पॉझिटिव्ह, जर घेत नसेल तर दॅट इज ग्राम निगेटिव्ह. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय सांगितलंय की जो सेल वॉल असेल दॅट इज मेड अप ऑफ लिपोपॉलिसॅकॅराइड LPS. जसं की जे आपण साल्मोनेला टायफीमध्ये बघितलं होतं की त्यांच्यामध्ये त्यांचा जो कोर बनलेला असतो तर दॅट इज LPS, लिपोपॉलिसॅकॅराइड. दॅट ऍक्ट ॲज मेन सरफेस अँटीजन इन सेल वॉल. या साल्मोनेला टायफीच्या सरफेस वरती जे LPS प्रेझेंट असेल ते काय म्हणून काम करत आहे, तर दॅट ऍक्ट ॲज अँटीजन म्हणून काम करेल. वेल, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह पर्यंत आपण आलो होतो. समजलंय तुम्हाला. यांची सेल वॉल जर स्टेनिंग होत असेल तर त्याला आपण म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह, आणि जर सेल वॉल ही स्टेन होत नसेल, डू नॉट गेट स्टेन, त्याला आपण म्हणतो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. चला पुढे जाऊ. ठीक आहे. द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सेमी परमिएबल नेचर आहे. इम्पॉर्टंट लक्ष ठेवायचं आहे कारण यांची जी सेल वॉल असते तर सेल वॉल इज फ्रीली परमिएबल. सेल वॉल इज फ्रीली परमिएबल म्हणजे सगळ्या स्वरूपाचे ट्रान्सपोर्ट त्याच्यामधून इझिली होऊ शकतात. परंतु प्लाझ्मा मेम्ब्रेन इट इज अ सेमी परमिएबल. इम्पॉर्टंट लाईन आहे, लक्षात ठेवायचं आहे. इन नेचर अँड इंटरॅक्ट विथ द आउटसाइड वर्ल्ड. ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिमिलर स्ट्रक्चर टू दॅट ऑफ युकॅरियोट. म्हणजेच प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स बोथ हॅव सेम टाइप ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सिमिलर स्ट्रक्चर त्यांचं प्रेझेंट असेल कोणामध्ये, युकॅरियोट सेल मध्ये आणि प्रोकॅरियोट सेल मध्ये. ओके. Special membranous structure is the mesosome which is formed by the extension of plasma membrane. Plasma membrane चे एक्सटेन्शन ने तयार झालेलं स्ट्रक्चर म्हणजे मिसोझोम. आणि मिसोझोम हा कशामध्ये, रेस्पिरेशन, क्रोमोझोम फॉर्मेशन, त्यांचं डिस्ट्रीब्युशन टू डॉटर सेल, ते फंक्शन सुद्धा आपण बघू. These extensions are in the form of vesicle, tubule or lamellae. हे सुद्धा लक्षात ठेवायचे. कोणत्या कोणत्या स्वरूपात एक्सटेन्शन्स असतील, तर लॅमिला असतील म्हणजे शीटच्या स्वरूपात असेल, ट्यूब्युल्स असतील ट्यूब सारख्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतील, किंवा गोल स्ट्रक्चर व्हेसिक्युलर फॉर्म मध्ये. इथे वेगवेगळे साइजेस आहेत बघा. इथे दिले तुम्हाला टिपिकल युकॅरियोटिक सेल दिली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला साईज सांगितली 1 to 2 बॅक्टेरिया ही 10 ते 20 मायक्रॉन युकॅरियोटिक सेल त्यांची साईज दाखवली आहे. बॅक्टेरियाची 1 to 2 मायक्रॉन मीटर, पीपीओलो 0.1 मायक्रॉन मीटर. इम्पॉर्टंट आहे. जर डायग्राम दिली आणि तुम्हाला डायग्रामही दिली नाही इन केस, आणि जर डायरेक्टली तुम्हाला डायमीटर विचारली, पीपीओलोची विचारली, मोस्ट ऑफ टाइम काय होतं की आपले ज्या डायग्राम्स असतात, इमेजेस असतात, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपण त्याला एक नीट पॉइंट ऑफ व्ह्यू बघा, यातून कुठलाही प्रश्न विचारू शकेल आणि नंतर तुम्हाला तो वाटेल की यार दिस वॉज सो इझी. फक्त निग्लिजन्समुळे तो तुम्हाला दिसणार नाही. व्हायरसेस 0.02 to 0.2 मायक्रॉन म्हणजे सिंपल भाषेमध्ये आपण बोलतो की स्मॉलेस्ट बॅक्टेरिया इक्वल्स लार्जेस्ट व्हायरस. या प्रकारे त्यांचं शेप मध्ये डिफरन्शिएशन असणार. क्लिअर आहे. ओके. पुढे चला. फंक्शन्स ऑफ मिसोझोम ऑलरेडी आपण सांगितलंय. सेल वॉल फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. बिलकुल सगळे फंक्शन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि दिस इज अगेन इम्पॉर्टंट नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू. सेल वॉल फॉर्मेशन, DNA रेप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन टू डॉटर क्रोमोझोम्स. वेल, नंतर इट हेल्प्स इन रिस्पिरेशन. इट इज सिमिलर, मिसोझोम इज सिमिलर टू मायटोकॉन्ड्रिया. लक्षात घ्यायचंय हे मायटोकॉन्ड्रिया सारखं सिमिलर स्ट्रक्चर आहे की जे रिस्पिरेशन मध्ये हेल्प करेल. सिक्रेशन प्रोसेस हे वेगवेगळे सिक्रेशन याच्यामधून तयार होतील. इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड एन्झायमॅटिक कंटेंट सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असतील. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ मिसोझोम. In some prokaryotes like cyanobacteria, there are other membranes extension into cytoplasm called as chromatophore म्हणजे ब्लू ग्रीन अल्गे, त्यालाच आपण काय म्हणतो सिंपली सायनोबॅक्टेरिया. तर या
सायनोबॅक्टेरियामध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ अपार्ट फ्रॉम मिसोसोम एक्सटेन्शन सांगितले आपण, तो सोडून जे एक्सटेन्शन्स प्रेझेंट असतील त्या एक्सटेन्शन्सला तुम्ही क्रोमॅटोफोर म्हणायचं, आणि या क्रोमॅटोफोर्स मध्येच देर विल बी प्रेझेन्स ऑफ पिगमेंट्स. क्लियर आहे? चलो, बॅक्टेरियल सेल्स मे बी मोटाईल और नॉन मोटाईल. एक तर मोटिलिटी तो शो करेल किंवा करणार नाही. जर मोटिलिटी शो करेल, इफ मोटाईल, then it will show presence of some membranous extension that is called as your flagella. फ्लॅजेला नॉर्मली हा सिंगलच असतो आणि सिलिया ह्या म्हणजे मल्टिपल क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असतील. बॅक्टेरिया शो अ रेंज इन द नंबर अँड अरेंजमेंट ऑफ फ्लॅजेला. फ्लॅजेलाची अरेंजमेंट आणि नंबर यांच्यामध्ये व्हॅरी करू शकेल. बॅक्टेरियम फ्लॅजेलम इज कंपोज्ड ऑफ 3 पार्ट्स. हे 3 पार्ट आहेत, फिलामेंट, हुक अँड बेसल बॉडी. फक्त नाव लक्षात ठेवायचे, त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. फिलामेंट, हुक अँड बेसल बॉडी आर द स्ट्रक्चर्स, और your flagella is composed of these 3 structures. Filament is the longest portion and extends from the cell surface to outside. Simple. Besides flagella, pili and fimbriae are also surface structure. विचारू शकतात की flagella सोडून अजून surface structure कुठले आहेत प्रोकॅरियोटिक सेल मध्ये. तर these are your pili and fimbriae, आणि यांचं फंक्शन काय असणार तर adhesion, attachment, clinging to support. ठीक. Well, do not play a role in motility. मोटिलिटी मध्ये यांचा संबंध नाहीये. ते काम कुणाचं झालंय? फ्लॅजेलसचं झालंय. राईट? ओके. पिलाय आर इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर मेड अप ऑफ स्पेशल प्रोटीन, आणि ते स्पेशल प्रोटीन म्हणजे त्याच्यामध्ये कुठला प्रोटीन असतो? पिलिन. पिलिन इज अ स्पेशल प्रोटीन फाउंड इन द पिलाय. फिम्ब्रे आर स्मॉल ब्रिसल लाईक फायबर्स स्प्राउटिंग आउट ऑफ सेल. ब्रिसल लाईक, तुमचा ब्रश असतो, ब्रशचे जे तुम्हाला दाब दिसतात त्याला ब्रिसल म्हणा. त्या ब्रिसल सारखे जे स्ट्रक्चर असतात त्याला फिम्ब्रे म्हणायचे. अँड दे आर नोन टू हेल्प अटॅच द बॅक्टेरिया टू रॉक्स इन स्ट्रीम्स अँड ऑल्सो टू सम होस्ट टिश्यू. म्हणजे होस्ट टिश्यूला अटॅच होण्यासाठी आणि रॉक्सला अटॅच होण्यासाठी या पिलाय आणि फिम्ब्रेचा बॅक्टेरियामध्ये उपयोग होणार, प्रोकॅरियोट्स मध्ये उपयोग होणार. ठीक. हे जितकेही आपण हायलाइट किंवा अंडरलाईन पॉइंट करतो किंवा कलरफुल दाखवले आहेत, दीज आर इम्पॉर्टंट पॉइंट्स. पुढे जाऊ. रायबोझोम्स अँड इन्क्लुजन बॉडीज. ठीक आहे. रायबोझोम अँड इन्क्लुजन बॉडीज तर कुठले? इन प्रोकॅरियोट्स रायबोझोम्स आर असोसिएटेड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन. महत्वाचा आहे, रायबोझोम हे प्रोकॅरियोट मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच असतात, जसं की युकॅरियोट मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन वरती सुद्धा असतात आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती असतात युकॅरियोट मध्ये. परंतु प्रोकॅरियोट जर बोलायचं झालं तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला रायबोझोम अटॅच असतील. साईज त्यांची 15 ते 20 नॅनोमीटर, 15 to 20 नॅनोमीटर इन साइज. 2 subunits, 50 and 30 subunits, and it goes to your 70 S type. Now here S माहिती आहे तुम्हाला, it is a Svedberg unit. Svedberg unit नाव आहे सायंटिस्टचं. आणि स्वेडबर्ग युनिट वरून तुम्हाला काय कळतंय की त्याची डेन्सिटी कळते आणि त्याचा काय म्हणू, एक डेन्सिटी मास त्याचा कळून जाणार तुम्हाला. वेल, रायबोझोम्स आर द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ऑब्वियस आहे, दीज आर द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. एकदम जनरल इन्फॉर्मेशन आहे. Several ribosomes attached to a single mRNA and form chain called polysome or polyribosome. For example, this is your mRNA, आणि या mRNA ला असे तुमचे वेगवेगळे काय अटॅच असतील, रायबोझोमल युनिट्स अटॅच होतील. आणि हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय तर यालाच तुम्ही काय म्हणायचं, पॉलिझोम और पॉलीरायबोझोम. आणि लक्षात घ्या, पॉलिझोम किंवा पॉलीरायबोझोम, दिस इज द स्ट्रक्चर ओनली फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल. Only in prokaryotic cells. Clear सर्वांना? Eukaryotic cell मध्ये हे स्ट्रक्चर असत नाही. Well, ribosomes of the polysome translate mRNA into protein. आता हे रायबोझोमचा फंक्शन काय? mRNA ला कशामध्ये कन्वर्ट करतायत तर प्रोटीन्स मध्ये कन्वर्ट करतायत. and that process तुम्हाला माहिती आहे, मॉलिक्युलर बेसिस मध्ये बघितली आहे. and that process is called as translation. Clear? चलो आगे बढ़ते हैं. वेल, इन्क्लुजन बॉडीज जे आपण सांगितलं, मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स जे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, त्याला इन्क्लुजन बॉडी आपण बोललो. तर हे इन्क्लुजन बॉडीज म्हणजे काय, रिझर्व फूड मटेरियल इन प्रोकॅरियोट सेल्स आर स्टोर्ड इन द सायटोप्लाझम इन द फॉर्म ऑफ इन्क्लुजन बॉडीज. हे जे इन्क्लुजन बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये काय फंक्शन आहे यांचं, तर रिझर्व फूड मटेरियल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज प्रेझेंट. आता ती इन्क्लुजन बॉडीज कुठल्या आहेत तर ते सरळ लक्षात ठेवायचं, फॉस्फेट ग्रॅन्युल्स, सायनोफायसिल ग्रॅन्युल्स अँड ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. लक्षात घ्या, फॉस्फेट, सायनोफायसिन अँड ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. सायनोफायसिन ग्रॅन्युल and glycogen granules. These are the reserved food material structure that is the inclusion bodies. Gas vacuoles are found in BGA
पूर्णच इम्पॉर्टंट आहे. गॅस व्हॅक्युल्स हे कुणामध्ये प्रेझेंट आहेत, तर ब्लू ग्रीन अँड पर्पल अँड ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. अंडर एस्टिमेटेड लाईन असू शकते, परंतु ही सुद्धा तुम्हाला नीट मध्ये विचारू शकतात. कुणामध्ये प्रेझेंट आहे मग, पर्पल अँड ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गे. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल, तर गॅस व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात. वेल, पुढे चला. युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटचं सगळं आता इन्फॉर्मेशन आपण कुठे फोकस करायचं ते बघितलंय. नाउ वी विल मूव्ह टू द युकॅरियोटिक सेल, राईट. Eukaryotic cell include protist, fungi, protist, fungi, plant and animalia. ऑलरेडी झालंय. एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन ऑफ सायटोप्लाझम टेक्स प्लेस. म्हणजेच काय, सपोज दिस इज सेल, दिस इज न्यूक्लियस, दिस इज युअर मायटोकॉन्ड्रिया. ठीक. नंतर याच्यापासून निघणारे तुमचे कोण असतात, तर हे तुमचं ER. म्हणजे हे जर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहे, तर मग त्यांच्यामध्ये कंपार्टमेंट वेगवेगळे तयार होतील. म्हणून आपण म्हणतो की एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन, वेगवेगळे कंपार्टमेंट तयार झाले. का झाले, बिकॉज द न्यूक्लियस एज वेल एज अदर सेल ऑर्गॅनिल्स आर मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स. म्हणजेच त्यांच्या आपोआप कंपार्टमेंट तयार झाले. पजेस अँड ऑर्गनाइज न्यूक्लियस हे कॅरेक्टरिस्टिक आहे युकॅरियोटचं, माहिती आपल्याला. व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स लोकोमोटरी सायटोस्केलेटल स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. सायटोस्केलेटल आणि लोकोमोटिव्ह स्ट्रक्चर्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. नॉर्मली कशाच्या स्वरूपात प्रेझेंट असतात, तर दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ प्रोटीन्स. ठीक. आता कुठले प्रोटीन्स आहेत बघण्याची अजिबात गरज नाही, फक्त इनसाठी फोकस करू. जेनेटिक मटेरियल इज ऑर्गनाइज्ड इनटू क्रोमोझोम. जेनेटिक मटेरियल कोणत्या स्वरूपात आहे, युकॅरियोट मध्ये तर क्रोमोझोमच्या स्वरूपात आहे. युकॅरियोटिक सेल्स आर नॉट आयडेंटिकल. जसं की वेगवेगळ्या साईज शेप तुमच्या प्रोकॅरियोट मध्ये होत्या, सिमिलरली ह्या सुद्धा सेल, युकॅरियोटिक सेल सुद्धा हे आयडेंटिकल नसतात. प्लांट अँड ॲनिमल सेल्स आर डिफरंट. आयडेंटिकल नाही म्हणजे डिफरंटच आहेत. तर काय, प्लांट सेल पजेस सेल वॉल, प्लास्टिड अँड लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. महत्वाची लाईन, जे की तुमच्या ॲनिमल सेल मध्ये ऍब्सेंट असणार. काय प्रेझेंट आहे प्लांट सेल मध्ये, प्लांट सेल मध्ये सेल वॉल आहे, प्लास्टिड आहे आणि लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल सुद्धा प्रेझेंट आहे. जे की व्हॅक्यूल्स जर असला युकॅरियोटिक सेल मध्ये तर स्मॉल असेल आणि थोड्या वेळासाठी असेल, अदरवाइज इट विल बी एलिमिनेटेड, रिमूव्ह. म्हणजे व्हॅक्यूल, प्लास्टिड, सेल वॉल, प्लांट, जे की ॲनिमल मध्ये ऍब्सेंट आहे. वेल, on the other hand, animal cells have centriole which are absent in almost all plant cell. Almost all plant cells म्हणजे exception असू शकेल. Centriole. Centriole helps in cell division. That is the characteristic of your animal cell. Plant cell मध्ये centriole would remain absent. ठीक आहे. ओके, पुढे जाऊ. सरळ सरळ तुम्हाला इथे सेल दिसते. सेल आपण काय याच्यामध्ये डिस्कस करणार नाही. आता ही कुठली सेल असेल, दिस इज टिपिकल प्लांट सेल. ही एक प्लांट सेल आहे. हे प्लांट सेलचे वेगवेगळे तुम्ही स्ट्रक्चर्स बघू शकता. हा सेंट्रली लोकेटेड तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसतंय, दिस इज युअर व्हॅक्यूल. आताच बोललो आपण, जे की ॲनिमल सेल मध्ये ऍब्सेंट असतं. नंतर हा न्यूक्लियस, त्याला न्यूक्लियस मध्ये जो पार्ट प्रेझेंट असतो, दॅट इज युअर न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस इज अ साइट ऑफ RNA सिंथेसिस. लायसोझोम आहेत, RER आहे, SCR सुद्धा आहे, प्लाझ्मोडेस्माटा, कनेक्शन बिटवीन द टू सेल्स. नंतर मायक्रोट्युब्युल्स प्रेझेंट असतील. देन युअर हे काय लिहिले यांनी आता हे, ओके जाऊ द्या, प्लास्टिडोम लिहिले आहे कदाचित. सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, सेल वॉल, मिडल लॅमेला, व्हॅक्यूल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियर एन्व्हलप, गोल्गी ॲपॅरेटस, न्यूक्लियस, न्यूक्लियस. म्हणजेच इन शॉर्ट सगळेच जे काय ॲनिमल मध्ये प्रेझेंट असतात एक्सेप्शन सोडून सगळे ऑर्गॅनिल तुम्हाला प्लांट सेल मध्ये सुद्धा दिसतील. पुढे जाऊ. ॲनिमल सेल. ॲनिमल मध्ये बघा तुम्हाला व्हॅक्यूल दिसणार नाहीये, इथे सेल वॉल सुद्धा दिसणार नाहीये किंवा प्लास्टिड सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट नाही. अदरवाइज बाकीचे जे काय प्लांट सेलचे सेल ऑर्गॅनिल्स असतील ते तुम्हाला ॲनिमल सेल मध्ये दिसतील. क्लियर. चलो आगे बढ़ते. सेल मेम्ब्रेन. डिटेल स्ट्रक्चर ऑफ द मेम्ब्रेन वॉज स्टडीड आफ्टर द ॲडव्हेंट ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी इन 1950s. 1950 मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा म्हणजे ॲडव्हेंट म्हणजे येणे, तेव्हा तो अस्तित्वात आला, तेव्हाच डिटेल स्ट्रक्चर हे स्टडी करण्यात आलं. केमिकल स्टडीज ऑन द सेल मेम्ब्रेन, स्पेशली ह्युमन आरबीसीज महत्वाचं आहे. हे जे सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर डिड्यूस झालं किंवा तयार आपल्याला त्याचं नेचर लक्षात आलं, तर कोणत्या सेलची स्टडी झाली, आरबीसीज, ह्युमन आरबीसीज. वेल, स्टडी शोड दॅट द सेल मेम्ब्रेन इज कंपोज्ड ऑफ लिपिड अँड अरेंज्ड इन बायलेयर. माहिती आहे तुम्हाला, हे असे अरेंज केलेले असतात, बरोबर की नाही. चला समजून घ्या. याचे लिपिडच्या बायलेअर मध्ये यांची अरेंजमेंट केलेली असेल. म्हणजेच काय सांगितलं, यांच्यामध्ये लिपिड्स आर अरेंज इन बायलेअर. हा एक लेअर आणि हा एक लेअर, असे दोन लेअर मध्ये प्रेझेंट असेल. वेल, पोलार हेड टुवर्ड्स द आउटर साइड. दिस इज पोलार हेड. पोलार हेड कुठे, आउटर साइड, आणि इट इज नॉन पोलार टेल.
क्लिअर आहे. आणि नॉन पोलार म्हणजे हायड्रोफोबिक टेल. नेचर लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. पोलार हेड इज पोलार आणि नॉन पोलार किंवा हायड्रोफोबिक हे कोणाला म्हणणार तुम्ही? टेलला म्हणणार. क्लिअर आहे. चलो, दिस एन्श्योर दॅट द नॉन पोलार टेल ऑफ द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज प्रोटेक्टेड फ्रॉम द ॲक्वस एन्व्हायरमेंट. कशासाठी अरेंजमेंट केली असते? कारण हा नॉन पोलार टेल जी आहे इट शुड बी प्रोटेक्टेड. प्रोटेक्शन ही जी अरेंजमेंट आहे इनसाइड काय तुमचे नॉन पोलार टेल आणि आउटसाइड पोलार हेड, तर प्रोटेक्शन फ्रॉम ॲक्वियस एन्व्हायरमेंट इम्पॉर्टंट आहे. अरे विचारू शकतात. ठीक. नेक्स्ट, द लिपिड कंपोनंट ऑफ द मेम्ब्रेन मेनली कन्सिस्ट ऑफ फॉस्फोग्लिसराइड. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, याच्यावर फोकस करा. जो लिपिड बायलेअर तयार झाला आणि लिपिड कंपोनंट जो हा बायलेअर मध्ये प्रेझेंट असतो, दॅट लिपिड कंपोनंट इज मेड ऑफ युअर फॉस्फोग्लिसराइड्स नेचर. बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन क्लिअरली रिव्हील दॅट द सेल मेम्ब्रेन ऑल्सो पजेस प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. जेव्हा ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आला, त्याची डिटेल स्ट्रक्चर स्टडी करण्यात आले. वेगवेगळे मॉडेल्स मांडले. युनिट मेम्ब्रेन मॉडेल असेल किंवा सँडविच बाय लॅमिनर मॉडेल असेल किंवा तुमचं फ्लुइड मोझेक मॉडेल असेल, तर त्याच्यामध्ये नंतर काय सापडलं की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे स्ट्रक्चर सुद्धा लिपिड बायलेअर सोबतच प्रेझेंट असतात. क्लिअर. दॅट मीन्स लिपिड आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, सगळेच त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. रेशिओ ऑफ प्रोटीन अँड लिपिड व्हॅरीज कन्सिडरेबली इन डिफरंट सेल टाइप्स. वेगवेगळ्या सेलमध्ये हा प्रोटीन आणि लिपिड यांचा रेशिओ वेगवेगळा असतो. जसे की आपण इथे मेन्शन केलेलं आहे, आरबीसीज मध्ये 52% हे असतील तुमचे प्रोटीन्स अँड 40% आर लिपिड्स. इम्पॉर्टंट पर्सेंट विचारू शकतात, विचारलेले सुद्धा आहे. ठीक आहे. डिपेंडिंग ऑन द इज ऑफ एक्सट्रॅक्शन मेम्ब्रेन. आता हे जे प्रोटीन्स प्रेझेंट असतील तर प्रोटीन दोन टाइप मध्ये आपण डिवाइड करू. एक तर एक्सट्रिंजिक प्रोटीन, एक्सट्रिंजिक, आणि दुसरा इंट्रिंजिक. इंट्रिंजिकला दुसरं नाव तुम्ही देऊ शकता इंटिग्रल प्रोटीन्स. ठीक आहे. आता एक्सट्रिंजिक प्रोटीन म्हणजे काय, यालाच तुम्ही दुसरं नाव देऊ शकता पेरिफेरल प्रोटीन्स. पेरिफेरल प्रोटीन्स. ठीक आहे. कशावरून केले टाइप? डिपेंडिंग ऑन द इज ऑफ एक्सट्रॅक्शन. त्यांना आयसोलेट करता येतं का? जर करता येत असेल तर दॅट इज एक्सट्रिंजिक प्रोटीन, म्हणजेच पेरिफेरल प्रोटीन. तो सेपरेट केला जाऊ शकतो. आणि जो विच बिकम्स एम्बडेड और विच रिमेन एम्बडेड और कॅनॉट बी सेपरेटेड इझिली, दॅट बिकम्स युअर इंट्रिन्सिक और इंटिग्रल, त्याचा अविभाज्य घटक असं आपण म्हणू. ठीक. वेल, इंटिग्रल, इंट्रिन्सिक और पेरिफेरल और एक्सट्रिंजिक. पेरिफेरल प्रोटीन्स lie on the surface membrane. पेरिफेरल प्रोटीन्स हे सरफेस मेम्ब्रेन वरती असतील, while the integral proteins are partially or totally buried. जर टोटली बरीड असतील तर त्यालाच तुम्ही म्हणू शकता, अजून एक दुसरं नाव टनेल प्रोटीन सुद्धा म्हणू शकता. टनेल प्रोटीन. ठीक. पुढे जाऊ. इथे स्ट्रक्चर आहे तुमच्या एनसीईआरटीच्या बुक मधूनच जशाला तसं मी घेतलंय. हे तुम्हाला इथे दाखवतायत. हे काय झाले तुमचे लिपिड बायलेअर झालेत. वेल, दिस इज लिपिड बायलेअर. ठीक आहे ना. इथे ही जी तुम्हाला स्ट्रँड दाखवली इथे कंप्लीट अशी ही, सो दिस स्ट्रँड इज ऑफ युअर प्रोटीन्स, आणि हे जे इकडे असं दाखवलंय तुम्हाला दिस इज ऑफ शुगर. एनसीईआरटी बुक मधील डायग्राम बघून घ्या. आणि इथे जो पार्ट दाखवलाय दॅट इज युअर कोलेस्टेरॉल. आता जसं की होपॅनॉइड्स युकॅरियोटिक सेल बघतोय आपण किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन बघतोय, तर हे कोलेस्टेरॉल नॉर्मली इट रिमेन प्रेझेंट इन युकॅरियोट्स, आणि होपॅनॉइड्स कोलेस्ट्रॉल, आणि कोलेस्ट्रॉल असल्यामुळे त्याला रिजिडिटी येते, त्याला स्ट्रेंथ येते. युकॅरियोटिक सेलचं हे फंक्शन आहे, त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असेल, ज्याच्या ऐवजी प्रोकॅरियोटिक मध्ये होपॅनॉइड्स गरजेचं नाहीये तरी सुद्धा एक ऍडिशनल म्हणून सांगितलं, होपॅनॉइड्स आर प्रेझेंट. चलो आगे बढ़ते. Improved model of the structure of cell membrane was proposed by Singer and Nicholson 1972. year important आहे. सिंगर आणि निकोल्सननी फ्लुइड मोझेक मॉडेल दिलंय, आणि त्यालाच तुम्ही इथे लिहिलं आपण फ्लुइड मोझेक मॉडेल. आणि त्या मॉडेललाच काय म्हणू शकतो आपण, प्रोटीन आइसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. व्हाय इज इट सो? बिकॉज लिपिडची क्वांटिटी याच्यामध्ये जास्त आहे. जास्त आहे म्हटल्यापेक्षा काय, त्यांचे बायलेअर आहेत, त्यांचे फ्लुइडिटी यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, आणि हे प्रोटीन त्याच्यावरती मूव्ह करू शकतात. फ्लुइडिटी ज्याला म्हणतात. आपण पुढे जाऊच. क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड विचारतील, ह्या लिपिड्सचं नेचर कसं आहे, तर क्वासी फ्लुइड, आणि त्याच्यामुळेच लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन इज पॉसिबल. लॅटरली ते प्रोटीन त्याच्यावरती मूव्ह करू शकते, आणि ती मूव्ह होण्याची प्रॉपर्टी, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज फ्लुइडिटी. लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स ऑन द लिपिड बायलेअर इज टर्म्ड एज फ्लुइडिटी. लक्षात घ्यायचंय. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज असिमेट्रिकल. प्लाझ्मा मेम्ब्रेन कसा असतो, दिस इज असिमेट्रिकल स्ट्रक्चर. याची सिमेट्री ठरलेली नसते. टू सरफेस बायलेयर्स आर नॉट सिमिलर, आणि त्यांचे जे दोन सरफेसेस आहेत, हा एक सरफेस आणि हा एक सरफेस,
हे दोन्ही सुद्धा डिफरंट असणार, सारखे असू शकत नाही. टू सरफेसेस आर नॉट सिमिलर बिकॉज एक्सट्रिंजिक प्रोटीन्स आर मोर टुवर्ड्स आउटसाइड. आता हे दोन स्ट्रक्चर सारखे का दिसत नाही? कारण एक्सट्रिंजिक प्रोटीन्स जे आहेत समजा हे आउटर साइडला जास्त असतील. एक्सट्रिंजिक प्रोटीन्स माहिती तुम्हाला, हे एनसीईआरटी पण नाहीये खरं तर. पुढे जाऊ. लेसिथिन इट इज अ लिपिड, बायोमॉलिक्यूल मध्ये शिकलेत तुम्ही. प्रेझेंट ऑन द आउटर सरफेस, आता लिपिड बायलेअर मध्ये, ठीक आहे. अँड सेफेलिन हे सुद्धा लिपिडच आहे, प्रेझेंट ऑन द इनर साइड. म्हणजे लक्षात ठेवायला सी अगोदर येतं म्हणून इनर समजा, एल नंतर येतं म्हणून आउटर समजा. आउटर सरफेसला लेसिथिन इज अ लिपिड आणि इनर सरफेसला सिफेलिन इज अ युअर काय लिपिड. कार्बोहायड्रेट्स ऑफ द ओलिगोसॅकॅराइड्स, ओके. The carbohydrates are of oligosaccharides नेचर. म्हणजे काय, यांचे डबल युनिटने तयार झालेले किंवा 2, 3, 4, 5 एक लिमिटेड एक जवळपास 10 युनिट्स मोनोसॅकॅराइडला एकत्र येऊन त्याला ऑलिगोसॅकॅराइड आपण बोलतो, बरोबर की नाही. तर याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट आहेत तर त्यांचं नेचर कसं असतं, ऑलिगोसॅकॅराइड. विचारलं तर लक्षात असू द्या. प्रेझेंट टुवर्ड द आउटर साइड ऑफ मेम्ब्रेन. डायग्राम मध्ये बघितलं आपण, अशी एक चेन दाखवली होती, दॅट इज ऑलिगोसॅकॅराइड चेन, कार्बोहायड्रेट चेन. वेल, attaches to both proteins and lipids called glycoproteins and glycolipids, collectively called glycocalyx. एनसीईआरटी मध्ये नाहीये. Glycocalyx is the eye and ear of membrane. Glycocalyx ला तुम्ही काय म्हणू शकता, eye and ear of membrane. चलो आगे बढ़ते. स्ट्रक्चर असोसिएटेड विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. कुठले? प्लाझ्मा मेम्ब्रेनला एक तर मायक्रोव्हिलाय प्रेझेंट असतील, एक तर मिसोझोम प्रेझेंट असतील. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बोललो आपण मिसोझोम आहेत आणि मायक्रोव्हिलाय ह्या सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनला प्रेझेंट असू शकतात. हे आपण मेन्शन करणार नाही. सहज एक असोसिएटेड स्ट्रक्चर लक्षात घ्या. लोमाझोम्स, लॅमेलोझोम, डेस्मोझोम, टाईट जंक्शन, गॅप जंक्शन. एक इन्फॉर्मेशन म्हणून असू द्या. एनसीईआरटी सोडून जर आपण बाकीच्यांचा एक्सप्लेनेशन करणार नाही, त्याचे फक्त आपण नावच बघणार, कारण त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार. पुढे चला. फ्लुइड नेचर ऑफ द मेम्ब्रेन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू. आता हे जे सेल मेम्ब्रेनचं नेचर जे फ्लुइड टाईप मध्ये असतं किंवा ते फ्लुइडने बनलेलं असतं, त्याचे फंक्शन काय इम्पॉर्टंट स्टार्ट करतोय मी. फ्लुइड नेचर ऑफ सेल मेम्ब्रेन इज इम्पॉर्टंट बिकॉज इट हेल्प्स इन सेल ग्रोथ, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन्स, राईट, सिक्रिशन, एंडोसायटोसिस, सेल डिव्हिजन. हे झाले त्यांचे फंक्शन्स. हे लक्षात ठेवायचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, एमसीक्यू येऊ शकेल. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस इट. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, बाकीचे सुद्धा आहेत पण त्याच्यापैकी एक इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट ऑफ द मॉलिक्यूल अक्रॉस इट. आत जाऊ देणे, आतले बाहेर जाऊ देणे, राईट. मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. ऑलरेडी आपण सांगितलंय, टू सम मॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन इदर साइड ऑफ इट. हा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, सगळ्यांना आत बाहेर येऊ जाऊ देणार नाही. वेल, many molecules can move briefly across the membrane without any requirement of energy and this is called as passive transport. माहिती आहे तुम्हाला, passive transport मध्ये there is no energy required. परंतु याच्यामध्ये काय गरजेचं असणं तुम्हाला, concentration gradient will be required. ठीक, आगे बढ़ते हैं. Neutral solutes may move across the membrane by the process called simple diffusion along the concentration gradient. Along the concentration gradient means higher to the lower. Simple आहे, फक्त रिवाइज करतोय आपण. Water may also move across membrane from higher to lower concentration. Water सुद्धा higher to lower जाणार and this process is called as diffusion and त्यालाच आपण osmosis म्हणू शकता. म्हणजे movement of water by diffusion is called as osmosis. ठीक. Polar molecules cannot pass through the non-polar lipid bilayer. Already आपलं झालंय त्या स्ट्रक्चर मध्ये. This require carrier proteins. याला carrier proteins लागतील, ठीक आहे ना, to facilitate the transport across the membrane. That means कुठे दिले मी, हे जे पोलार मॉलिक्यूल असतील, ठीक आहे, तर यांचं जे डिफ्युजन होणार पोलार मॉलिक्यूल्सचं, तर दॅट इज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता या फॅसिलिटेटेड डिफ्युजन मध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक माहिती आहे, याला कॅरियर प्रोटीन लागणार, एनर्जी लागणार नाही, परंतु कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट सॉरी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मात्र याला आवश्यक गरजेचा असणार. ठीक आहे. Few ions or molecules are transported across the membrane against their concentration gradient. Against their concentration gradient. That means they will require energy. This is energy dependent process, and that energy dependent process, that means there is a utilization of ATP. ATP वापरला जाणार आणि त्याला म्हणणार तुम्ही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. माहिती सर्वांना. आणि एक्झाम्पल ऑफ दॅट इज सोडियम पोटॅशियम पंप. राईट. आगे बढ़ते. टाइप्स ऑफ ट्रान्सपोर्ट एनसीईआरटी मध्ये नाहीये, फक्त शब्द दिले. एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस मध्ये जर सॉलिड पार्टिकल जर ट्रान्सपोर्ट होत असतील तर त्याला म्हणायचं सेल इटिंग. सॉलिड खातो आपण,
सेलेटिंग म्हणायचं किंवा त्याला फॅगोसायटोसिस म्हणा. जर लिक्विड जर आतमध्ये घेतलं जात असेल त्याला म्हणायचं पिनोसायटोसिस, किंवा लिक्विड तर पितो आपण म्हणून त्याला म्हणायचं सेल ड्रिंकिंग, आणि लिक्विड मॉलिक्युलच्या संदर्भामध्ये ते असणार. वेल, पिनोसायटोसिस रिझल्ट इनटू फॉर्मेशन ऑफ पिनोझोम. जसं की या फॅगोसायटोसिस मध्ये जे स्ट्रक्चर्स तयार होतील त्याला तुम्ही म्हणता फॅगोझोम्स. तर लिक्विडचे जे असतील तर त्यांना काय म्हणायचं तुम्ही पिनोझोम. सहज म्हणून लक्षात असू द्या. पुढे सेल वॉल. सेल वॉल कशी बनलेली आहे? वेल, नॉन सेल वॉलचं नेचर, इट इज अ नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर आहे? जरी सेल ही लिव्हिंग असली तरी त्याची सेल वॉल ही नॉन लिव्हिंग असणार. सेल वॉल फॉर्म्स अन आउटर कव्हरिंग फॉर द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ फंगाय अँड प्लांट. इन शॉर्ट, सेल वॉल इज प्रेझेंट इन प्लांट्स अँड फंगाय. आता फंगाय मध्ये कशाने बनलेली आहे? तर कायटिनने बनलेली आहे. याच्यामध्ये सेल वॉल कशाने बनलेली आहे? सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन, काय डिपेंड करेल की अल्गे आहे, ब्रायफाइट आहे, टेरिडोफाइट आहे की जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म आहे. वेल, चलो. सेल वॉल इज ऍब्सेंट इन एनिमेलिया, मायकोप्लाझ्मा, गेमेट्स अँड झूस्पोर्स. लक्षात ठेवायचं कोणाकोणामध्ये ऍब्सेंट असेल. एनिमल मध्ये तर 100% ऍब्सेंट आहे. मायकोप्लाझ्मा याच्यामध्ये ऍब्सेंट असणार आहे. ऑलरेडीच मागे झाले की मायकोप्लाझ्मा हे प्रोकॅरियोट मध्ये जरी सेल वॉल प्रेझेंट असली तरी सुद्धा मायकोप्लाझ्मा मध्ये इट रिमेन ऍब्सेंट. गॅमेट्स मध्ये तर नसतेच नसते. आणि झूस्पोर्स यांच्यामध्ये सुद्धा सेल वॉल इज ऍब्सेंट. वेल, इट गिव्स शेप टू द सेल अँड प्रोटेक्ट द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. सेल वॉलचं फंक्शन काय? प्रोटेक्शन आणि काय म्हणू आपण त्याला, डॅमेज पासून प्रोटेक्ट करणे, मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करणे. इट ऑल्सो हेल्प्स इन सेल टू सेल इंटरॅक्शन. सेल वॉलचं दुसरं फंक्शन झालं अँड प्रोव्हाइड बॅरियर टू अनडिझायरेबल मॅक्रोमॉलिक्युल. जे अनडिझायरेबल सबस्टन्सेस असतील त्यांना सेलच्या आतमध्ये न येऊ देणे. दॅट इज द फंक्शन ऑफ युअर सेल वॉल. वेल, अल्गे हॅव सेल वॉल मेड अप ऑफ, इम्पॉर्टंट आहे, परत स्टार्ट करू आपण याला. सेल्युलोज, गॅलॅक्टोज, मॅनस अँड मिनरल्स, कॅल्शियम कार्बोनेट. 4 कंपोनेंट अल्गे मध्ये प्रेझेंट आहे. ते जर अदर प्लांट्स जर घेतले तर सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, पेक्टिन्स अँड प्रोटीन्स. सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, प्रोटीन्स अँड पेक्टिन्स. वेल, तर हे तुमचे झाले अदर प्लांट्स मध्ये. आणि अल्गे मध्ये सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनस आणि कॅल्शियम कार्बोनेट. ठीक, पुढे जाऊ. सेल वॉल ऑफ यंग प्लांट सेल इज कॉल्ड एज प्रायमरी, कॅपेबल ऑफ ग्रोथ. महत्वाचं आहे. यंग प्लांट मध्ये जी सेल वॉल प्रेझेंट असेल त्याला प्रायमरी सेल वॉल म्हणा. अँड विच इज एबल टू ग्रो, राईट, विच ग्रॅज्युअली डिमिनिशेस ॲज द सेल मॅच्युअर. सेल मॅच्युअर झाली की ती डिमिनिश होऊन जाते आणि त्याच्या आतल्या बाजूने प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूने सेकंडरी वॉल तुम्हाला प्रेझेंट दिसेल. इन प्रायमरी सेल वॉल सेल्युलोजिक फायबर्स आर लूजली स्कॅटर्ड इन मॅट्रिक्स. एनसीआरटी मध्ये नाही, स्टील असू द्या इथे. हे इट इज ओनली परमनंट लेअर इन परेनकायमा अँड मेरिस्टेम. सहज म्हणून असू द्या, कारण आपण फक्त एनसीआरटी आणि एनसीआरटीच वी आर फोकसिंग ऑन, राईट. सेकंडरी सेल वॉल इज फॉर्म्ड ऑन द इनर साइड ऑफ द सेल मेम्ब्रेन. क्लियर आहे. डिपोजिशन ऑफ सुबेरिन लिग्निन टेक्स प्लेस इन सेकंडरी वॉल. महत्वाचं आहे. सेकंडरी वॉल ही टफ असणार, ही परमनंट असणार किंवा काय म्हणू प्रोटेक्टिव्ह असणार. तर त्यांच्यामध्ये कोणतं डिपोजिशन झालं? सुबेरिन, म्हणजे हे सुद्धा काय झाले? कंपोनंट्स आहेत सेल्युलोज, सेल्युलोज सारखे. सुबेरिन, लिग्निन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सेकंडरी सेल वॉल इज नोन एज ॲक्रिशन ऑर ॲपोजिशन. महत्वाचं नाहीये तरी सुद्धा सेकंडरी सेल वॉल तयार होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणणार? ॲपोजिशन ऑर ॲक्रिशन. मिडल लॅमेला इज अ लेअर मेनली कंपोज्ड ऑफ कॅल्शियम पेक्टेट. माहिती आहे याच्यामध्ये कॅल्शियम किंवा पोटॅशियम पेक्टेट सुद्धा असू शकेल, पण कॅल्शियमची क्वांटिटी इज मोर. फंक्शन काय? कॅल्शियम पेक्टेटने काय तयार झालाय तुमचा? मिडल लॅमेला. मिडल लॅमेला. आणि याचं फंक्शन काय? विच होल्ड्स ऑर ग्लूज द डिफरंट नेबरिंग सेल्स. ह्या ज्या वेगवेगळ्या सेल्स असतील या अशा एकमेकाच्या बाजूला, तर त्यांच्यामध्ये असं ग्लुईंग करणे, त्यांना अटॅच करून ठेवणे. दॅट इज द फंक्शन ऑफ युअर मिडल लॅमेला. सेल वॉल अँड मिडल लॅमेला मे बी ट्रॅव्हर्स बाय प्लाझ्मोडेस्माटा विच कनेक्ट सायटोप्लाझम ऑफ 2 सेल्स. फॉर एक्झाम्पल, ही एक सेल असेल, ही दुसरी सेल असेल, तर या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणता? प्लाझ्मोडेस्माटा. म्हणजे 2 सेल मधला कनेक्शन, त्यांच्यामध्ये कनेक्शन क्रिएट करणे, तयार करणे. दॅट इज द फंक्शन ऑफ युअर प्लाझ्मोडेस्माटा विच मे बी ट्रॅव्हर्स्ड बाय मिडल लॅमेला. पुढे गेला तो. हा, सेल वॉल अँड मिडल लॅमेला दीज आर ट्रॅव्हर्स, म्हणजे त्यांच्या मधून तो पास होणार. तो म्हणजे 2 सेल मधला जंक्शन किंवा कम्युनिकेशन पॉइंट, आणि त्याला म्हणायचं तुम्ही प्लाझ्मोडेस्माटा. वेल, हो, ठीक आहे. पुढे
एंडोमेम्ब्रेन सिस्टम इम्पॉर्टंट. एंडोमेम्ब्रेन सिस्टम म्हणजे अशा पार्ट असतील की जे एकमेकावरती डिपेंडंट आहेत. कोण कोण येतं त्याच्यामध्ये? ईआर असेल, गोल्गी असेल, लायसोझोम, व्हॅक्यूल. कारण ईआर आणि गोल्गी दोघांमधून कोण तयार होतो? लायसोझोम. गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये याचे सगळं काय होणार? प्रोसेसिंग होणार. प्रोसेसिंग ऑफ सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड इन ईआर. समजतंय का? एंडोमेम्ब्रेन सिस्टम आपण कशाला म्हणायचं? ईआर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये काही सबस्टन्सेस तयार झाले, ते सबस्टन्सेस आता गोल्गी मध्ये प्रोसेस होणार, म्हणून तर प्रोसेसिंग युनिट म्हणतो आपण गोल्गीला. आणि या दोघांपासून याचा इनडायरेक्ट रोल झाला आणि याचा डायरेक्ट रोल झाला कशामध्ये? लायसोझोम तयार करण्यामध्ये आणि व्हॅक्यूल तयार करण्यामध्ये. म्हणजे हे चारही एकमेकावरती इंटरडिपेंडंट आहेत, म्हणून आपण यांना एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट म्हणतो. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज GERL system. Golgi, endoplasmic reticulum and your lysosome structure system. GERL system. Well, function of the mitochondrial chloroplast and peroxisome. आता नॉन म्हणजे एंडोमेम्ब्रेन सिस्टम मध्ये कोण येत नाही तर कोण येत नाही? मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि पेरॉक्सिझोम. कारण यांचे फंक्शन्स हे टोटली डिफरंट आहेत, एकमेकावरती डिपेंडंट नाही. दॅट्स ऑल. वेल, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्ट्रक्चर बघून घ्या. तुमच्या एनसीईआरटीच्या डायग्राम बुक मध्ये हा डायग्राम दिलेला आहे, ज्याच्यावरती इकडे बघा. आता इथे काही दिसत नाहीये तुम्हाला. दिस पोर्शन कम्प्लीट पोर्शन समजा हा. वेल, इथपासून घेऊ हा. तर याला तुम्ही काय म्हणायचं? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इथे लिहिलेलं असेल. आणि याच्यावरती जे तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतात, मी याला राऊंड अप करतोय. दीज आर रायबोझोम्स. आणि ज्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती रायबोझोम असतात त्याला म्हणायचं रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि ज्यांच्यावरती ते ऍब्सेंट असतात त्याला म्हणायचं रफ स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. चलो. Eukaryotic cell has the presence of network of or reticulum of tiny tubular structures scattered in the cytoplasm. Cell nucleus. आता न्यूक्लियसचा मेम्ब्रेन मी असा काढतो. ठीक आहे. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसतंय आणि हे आजूबाजूला काय सगळं तुमचं? दिस इज अ सायटोप्लाझम. या सायटोप्लाझम मध्ये जे ट्युब्युलच्या स्वरूपात, लॅमिनीच्या स्वरूपात जे स्ट्रक्चर प्रेझेंट असेल, नेटवर्कच्या स्वरूपात, त्याला रेटिक्युलेशन म्हणतात. त्या स्ट्रक्चरला म्हणायचं तुम्ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ER divides the intercellular space into distinct compartment, luminal inside ER and extraluminal. म्हणजे हे झालं तुमचं ल्युमिनल कंपार्टमेंट आणि हे झालं एक्स्ट्राल्युमिनल कंपार्टमेंट. म्हणजेच काय? याला मेम्ब्रेन आहे म्हणजे दोन कंपार्टमेंट सेपरेट झाले का? कारण सायटोप्लाझमचे कंपोजिशन दीज आर डिफरंट फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या ल्युमेन मध्ये जे काय मटेरियल प्रेझेंट असेल ते वेगळं असेल, म्हणून त्यांचे दोन कंपार्टमेंट तयार झाले. कोणी तयार केले? तर दिस मेम्ब्रेन ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे. ER often shows ribosomes attached to their outer surface. Clear? Well, ER bearing ribosome on surface are called as rough endoplasmic reticulum. ऑलरेडी आपण सांगितलंय. आणि ज्यांच्यावरती रायबोझोम ऍब्सेंट असतात त्याला म्हणणार तुम्ही स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. दॅट्स ऑल. पुढे जाऊ. फंक्शन्स ऑफ RER. रफ एंडोप्लाझमिक मेन फंक्शन कशामध्ये? प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन. इट इज द मेन फंक्शन ऑफ RER. लक्षात घ्यायचं आहे. दे आर एक्सटेन्सिव्ह अँड कंटिन्युअस विथ द आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. आपण डायग्राम मध्ये दाखवलंय. कंटिन्युअस विथ द आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. ठीक. फॉर्मेशन ऑफ SCR. हा जो SCR तयार होतो हा RER पासूनच तयार होतोय. मेन फंक्शन लक्षात ठेवा फक्त NCERTचं प्रोटीन सिंथेसिस अँड सिक्रिशन. SCR सुद्धा तयार होतोय आणि लायसोझोमल एन्झाइम सुद्धा तयार होतात. ठीक. SCRचं मेन फंक्शन काय झालं तुमचं? कुठे गेलंय? मेजर साइट फॉर सिंथेसिस ऑफ लिपिड अँड ग्लायकोजन. इथे लिहिलंच आहे ना आपण. कुठे लिहिले ते? वेळेला मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला होता तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये येते. ठीक आहे. सिंथेसिस ऑफ लिपिड अँड ग्लायकोजन. दिस इज द मेन फंक्शन. वेल, इन एनिमल सेल्स लिपिड लाइक स्टेरॉइडल हार्मोन सिंथेसाइज्ड इन SCR. दॅट मीन्स सेक्स हार्मोन सारखे. डिटॉक्सिफिकेशन होणार कुणाच्या मदतीने? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या, ज्याच्यामध्ये सायटोक्रोम P450 हा एन्झाइम प्रेझेंट असेल. वेल, इट हेल्प्स इन द मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये सुद्धा हेल्प करेल. फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनेल्स सच एज स्पिरोझोम अँड ग्लायक्झोझोम. स्पिरोझोम आणि ग्लायक्झोझोम हे तयार करण्यासाठी सुद्धा तुमच्या SCR चा उपयोग होतो. पुढे जाऊ. हे काय झाले तुमचं? गोल्गी कॉम्प्लेक्स और गोल्गी अपॅरेटस. ठीक आहे. कोणत्या स्वरूपात तुम्हाला दिसतंय? लॅमेलीच्या स्वरूपात, शीट्सच्या स्वरूपात.
आता याला दोन फेसेस असतील, एक सिस फेस, ट्रान्स फेस. आपण डायरेक्ट बघून घेऊ. आणि हे जे तुमच्या लॅमिनाच्या स्वरूपात किंवा या शीटच्या स्वरूपात स्ट्रक्चर दिसतंय, दो स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज सिस्टर्नी. दोन फेसेस प्रेझेंट असतील, सिस फेस आणि दुसरा असेल ट्रान्स फेस. ट्रान्स फेसचं दुसरं नाव काय, मॅच्युरिंग फेस. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ठीक आहे, कॅमिलो गॉल्गी 1898, लक्षात ठेवायचा इयर 1898 मध्ये कॅमिलो गॉल्गीने हे डेन्सली स्टेन रेटिक्युलर स्ट्रक्चर नियर द न्यूक्लियस इन नर्व सेल ऑफ कॅट अँड आउल. घुबड आणि काय म्हणजे मांजर यांच्या कुठे बघितलं, कुठे लिहिलं मी ते, नर्व सेल मध्ये जे स्ट्रक्चर त्यांना सापडलं जे की रेटिक्युलर होतं, नेटवर्क सारखं होतं, त्याला कॅमिलो गॉल्गी त्यांनी शोधलं म्हणून त्याला गॉल्गी ॲपरेटस नाव दिलं. ओनली फाउंड इन युकॅरियोटिक सेल इम्पॉर्टंट आहे, जे की प्रोकॅरियोट मध्ये ऍब्सेंट असेल. एक्सेप्शन काय की आरबीसीज अँड स्पर्म्स ऑफ मॅमल्स, मॅच्युअर म्हणतोय आपण, मॅच्युअर ट्यूब सेल्स अँड मॅच्युअर स्पर्म अँड ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट. एनसीईआरटी मध्ये याचा उल्लेख नाही तरी सुद्धा माहिती असू द्या. ठीक आहे, they consist of many flat disc sacs of cisternae of 0.5 to 1 micron in diameter. डायमीटर लक्षात घ्यायची. कोणते कोणते स्वरूपात आहे, सिस्टर्नीच्या पण आहे, डिस्क सॅकच्या स्वरूपात आहे, फ्लॅट सुद्धा असू शकतील. दीज आर स्टॅक्ड पॅरलल टू इच अदर. आताच बघितलं आपण, एकमेकाला पॅरलल असतात. व्हॅरिड नंबर ऑफ सिस्टर्नी आर प्रेझेंट इन द गॉल्गी कॉम्प्लेक्स. सिस्टर्नीचा नंबर सुद्धा हा डिफरंट असू शकेल. गॉल्गी सिस्टर्नी आर कन्सेंट्रिकली अरेंज्ड नियर द न्यूक्लियस. अंडरलाइन कंसेंट्रिक अरेंजमेंट कशाला म्हणतो आपण, हॅव्हिंग कॉमन सेंटर एकच प्रेझेंट असतो, त्याला कंसेंट्रिक म्हणतो. अशी अरेंजमेंट नियर द न्यूक्लियस यांची असते. कॉन्व्हेक्स सिस फेस और फॉर्मिंग फेस. काय, जो कॉन्व्हेक्स असेल त्याला तुम्ही सिस म्हणायचं किंवा त्याला फॉर्मिंग फेस म्हणायचं, आणि कॉन्केव्ह जो असेल त्याला तुम्ही ट्रान्स फेस म्हणा किंवा त्याला मॅच्युरिंग फेस म्हणा. झालेला आहे फक्त रिव्हिजन. द सिस अँड ट्रान्स फेस ऑफ द ऑर्गेनेल आर एंटायरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड. महत्वाची लाईन, सिस आणि ट्रान्स फेस हे कसे असतात, एंटायरली डिफरंट असतात, परंतु त्यांचं इंटरकनेक्शन हे असू शकेल. ठीक आहे, ओके. पुढे फंक्शन्स काय, गॉल्गी ॲपरेटस प्रिन्सिपली परफॉर्म द फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल, म्हणून त्याला प्रोसेसिंग युनिट सुद्धा म्हणतात. मटेरियल्स फ्रॉम द ईयर, ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला, टू बी पॅकेज्ड इन द फॉर्म ऑफ वेसिकल फ्यूज विथ द सिस फेस ऑफ द गॉल्गी ॲपरेटस अँड मूव टुवर्ड्स द मॅच्युरिंग फेस. सिस फेसला अटॅच होणार, ज्यांचं पॅकेजिंग करायचंय वेसिकलच्या स्वरूपात, ते सिस फेसला अटॅच झाले आणि ट्रान्स फेसकडे ते ट्रान्सफर होणार. दिस एक्सप्लेन्स व्हाय गॉल्गी ॲपरेटस रिमेन इन क्लोज असोसिएशन विथ ईआर. ईआर आणि गॉल्गी जवळजवळ असण्याचं कारण काय, तर ईआर मध्ये तयार झालेले प्रॉडक्ट हे प्रोसेस होतात तुमच्या गॉल्गी ॲपरेटस मध्ये, म्हणून ते एकमेका जवळ असतात, म्हणूनच ते एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे सुद्धा पार्ट आहे. क्लिअर. फॉर्मेशन ऑफ प्रायमरी लायसोझोम, गरज नाहीये तरी चला वेल बघूया मला घ्यायचंय की नाही घ्यायचंय. ठीक, फक्त ही लाईन तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. गॉल्गी ॲपरेटस इज द इम्पॉर्टंट साइट फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. लास्ट इयरला हा क्वेश्चन तुम्हाला एनसीआर नीट मध्ये आला होता. ठीक, बाकीची इन्फॉर्मेशन माहिती नसले तरी चालेल. इन शॉर्ट, हे ज्या तुमच्या अशा तुम्हाला शीट्स दिसल्या गॉल्गीच्या, तर काय होणार, सिस फेस कडून तो एंट्री करणार, समजा वेसिकलच्या स्वरूपात, हे इकडे ट्रान्सफर होणार, ते पुढे ट्रान्सफर होणार, आणि हा तुमचा असेल मॅच्युरिंग फेस और त्यालाच म्हणू आपण ट्रान्स फेस, आणि पुन्हा ते वेसिकलच्या स्वरूपातच बाहेर पडणार. म्हणजेच या सगळ्या लॅमिनीच्या शीटचे ल्युमेन असतील त्यांच्यामध्ये त्यांचं प्रोसेसिंग होणार. ठीक आहे. Lysosomes are called as suicidal bag, atom bomb of cell, or scavenger of cell, or disposal unit. दोन तीन चार नाव याच्यामध्ये असतील. ठीक. इट अकर्स इन युकॅरियोटिक एनिमल सेल्स. लायसोसोम कुठे असतात, युकॅरियोटिक एनिमल सेल मध्ये असतात. ऑल्सो इन फंगाय अँड रूट टिप ऑफ मेज अँड कॉटन, यांच्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असतील. एनसीईआरटीचा पार्ट नाही, फार फोकस करण्याची आवश्यकता नाही. These are membrane bound vesicular structure formed by the process of packaging in the Golgi apparatus. ऑलरेडी आपण सांगितलंय, ईआर आणि गॉल्गी दोघांच्या मदतीने लायसोझोम तयार होतो, परंतु त्याचं फायनल पॅकेजिंग कुठे होतंय, तर गॉल्गी मध्ये होतंय. ठीक, लायसोझोमचं. The isolated lysosomal vesicles have been found to be very rich in almost all type of hydrolytic enzymes. महत्त्वाचं आहे, हायड्रोलायटिक एन्झाइमचे टाइप कुठले, तर लिपेजेस, प्रोटीएजेस, कार्बोहायड्रेजेस. म्हणजे लिपिडचं मेटाबॉलिझम करणार, प्रोटीन्सचं करणार, कार्बोहायड्रेटचे मेटाबॉलिझम करणार, म्हणजे त्यांचा ब्रेकडाऊन करणार. आणि दे आर ऍक्टिव्ह ऍट ऍसिडिक पीएच. महत्त्वाचा आहे. आणि यांच्यामध्ये जो पीएच असतो, तर पीएच इज 5 पीएच यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. राईट.
म्हणजेच जे काय हायड्रोलायटिक एन्झाईम्स तुमच्या लायसोझोम मध्ये प्रेझेंट असतील तर ते ऍक्टिव्ह होण्यासाठी ऍसिडिक पीएच लागणार, ज्याचं पीएच ची व्हॅल्यू असेल 5. These enzymes are capable of digesting carbohydrate, proteins, lipids and nucleic acids. म्हणजे न्यूक्लिएजेस सुद्धा याच्यामध्ये असतील. न्यूक्लिक ऍसिड साठी न्यूक्लिएजेस. ठीक आहे. लायसोझोम शो पॉलिमॉर्फिझम अँड फाउंड इन 4 डिफरंट फॉर्म्स. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते सापडतात, त्याची आपल्याला अजिबात गरज नाही, आपण बघणारही नाही. ठीक. फंक्शन्स इंट्रासेल्युलर अँड एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन. लायसोझोम हायड्रोलायटिक एन्झाईम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. रिमूव्हल ऑफ डेड ऑर्गॅनेल्स ऍक्टिंग एज अ स्कॅव्हेंजर, ऑलरेडी त्याला स्कॅव्हेंजर सेल सुद्धा बोललो आपण. डायजेशन ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस हे एक फंक्शन असेल. ऑटोफॅजी, ऑटोलायसिस. आता ऑटोफॅजी कशाला म्हणायचं नाही एनसीईआरटी मध्ये, ते सुद्धा आपण बघू. ऑटोफॅजी कशाला म्हणणार? इफ अ पर्सन इज ऑन प्रोलॉंग फास्टिंग, जर जास्त वेळ उपाशी असणार तो पर्सन, तर लायसोझोम प्रोव्हाइड एनर्जी बाय डायजेस्टिंग द स्टोअर्ड फूड इन द सेल. सेलमध्ये जे काय स्टोअर केलेलं फूड असेल, फास्टिंग वरती आपण आहोत, म्हणजे आपल्यामधले ग्लुकोज संपून गेलं ब्लड मधलं, त्यावेळी या सेलमध्ये जे काय फूड स्टोअर केलेलं असेल तर त्याला कोण ब्रेक करतोय? तर लायसोझोम ब्रेक करतोय. आणि ह्या ज्या प्रोसेसला त्याला म्हणायचं ऑटोफॅजी. आणि ऑटोलायसिस म्हणजे काय? डिसअपिअरन्स ऑफ द टेल ऑफ. ऑटोलायसिस एक्झाम्पल काय झालं की जेव्हा टॅडपोल लार्वा कन्वर्ट्स इनटू ॲडल्ट फ्रॉग, या प्रोसेसला तुम्ही काय म्हणता? दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेटामॉर्फोसिस. आणि हे जे मेटामॉर्फोसिस होणार, तर मेटामॉर्फोसिस मध्ये टेल गळून जाणार, कोणाच्या मदतीने होणार? या लायसोझोमच्या माध्यमातून होणार, आणि त्या प्रोसेसला म्हणायचं ऑटोलायसिस. इन ओल्ड एज नंबर ऑफ लायसोझोम इन्क्रीज अँड द मायटोकॉन्ड्रिया डिक्रीज. काही आवश्यकता नाही, फक्त लक्षात घ्या लायसोझोमची क्वांटिटी वाढून जाते आणि मायटोकॉन्ड्रिया कमी होतो, म्हणून एनर्जी सुद्धा कमी पडते. ठीक. व्हॅक्यूल. व्हॅक्यूल इज द मेम्ब्रेन बाउंड स्पेस फाउंड इन सायटोप्लाझम. माहिती आहे तुम्हाला. सपोज दिस इज अ सेल. या सेल समजून घ्यायचंय फक्त, हे जे प्रेझेंट असेल मध्ये, तर दिस इज मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज व्हॅक्यूल. व्हॅक्यूल मध्ये काय काय प्रेझेंट असणार? वॉटर, सॅप, एक्सक्रीटेड प्रोडक्ट. महत्वाचं आहे. व्हॉट डज व्हॅक्यूल कंटेन? तर व्हॅक्यूल मध्ये हे प्रेझेंट असणार. आणि हा जो व्हॅक्यूल मी इथे काढला होता, चला नीट काढतो परत. घाई याची झाली. हा व्हॅक्यूल, ठीक आहे. आणि व्हॅक्यूलचा जो मेम्ब्रेन असतो, त्या मेम्ब्रेनला तुम्ही काय, सिंगल मेम्ब्रेन असेल, हे महत्वाचं आहे, आणि त्याला म्हणता तुम्ही टोनोप्लास्ट. आता या व्हॅक्यूल मध्ये काय होणार? अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मटेरियल ट्रान्सफर होणार. हा इकडे काय झाला? दिस इज सायटोप्लाझम. हा सायटोप्लाझम मधून अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मटेरियल जाणार. अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन जाणार, म्हणजे कसा ट्रान्सपोर्ट होणार? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होणार. बरोबर. म्हणजे इकडे ऑलरेडी क्वांटिटी कमी होती, इकडे जास्त होती, तर लोअर टू हायर ट्रान्सपोर्ट झाला, म्हणजे अगेन्स्ट झाला. म्हणून कॉन्सन्ट्रेशन इन द सॅप इज हायर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅप इज हायर. ठीक आहे ना. चलो. Vacuoles is bound by single membrane called as chloroplast. सांगितलं आपण. Plant cells have vacuoles can occupy 90% of volume of cell. महत्वाचं आहे. व्हॅक्यूल तशी प्रॉपर्टी कोणाची आहे? प्लांट सेलची. त्या प्लांट सेल मध्ये 90% व्हॉल्यूम पर्यंत कोण ऑक्युपाय करू शकेल? तर तुमचं व्हॅक्यूल करू शकेल. इन प्लांट्स the tonoplast facilitates the transport of number of ions and other materials against concentration gradient into the vacuole. Hence their concentration is significantly higher in vacuole than in the cytoplasm. Already मी सांगितलं, अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आयन्स आणि काही मॉलिक्युल्स असतील ते सॅप मध्ये ट्रान्सफर होतील, म्हणून त्यांच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल. अमिबा मध्ये जो व्हॅक्यूल प्रेझेंट असेल, इन अमिबा देयर इज अ प्रेझेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल व्हिच हेल्प्स इन एक्सक्रीशन. प्रोटिस्ट मध्ये फूड व्हॅक्यूल प्रेझेंट असणार. ठीक आहे ना. हा काय करणार? एंगल्फमेंट ऑफ द फूड पार्टिकल. अमिबा मध्ये कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल आणि प्रोटिस्ट मध्ये फूड व्हॅक्यूल. कशासाठी? एंगल्फमेंट ऑफ फूड पार्टिकल्स. आणि हा जो कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल अमिबाचा असेल, तर दॅट विल बी फॉर युअर एक्सक्रीशन पर्पज. पुढे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला दोन पार्ट आहेत. सीयर हा तुम्हाला आउटर मेम्ब्रेन दिसतो, दिस इज युअर आउटर मेम्ब्रेन. त्याच्या आतमध्ये इनर मेम्ब्रेन. आतमध्ये हे जे मटेरियल दिसते तुम्हाला, त्याला म्हणायचं तुम्ही मॅट्रिक्स. जनरल इन्फॉर्मेशन माहिती सगळं. आणि ह्या मॅट्रिक्स वेल चलो मैं इसको और राइट करता हूँ. हे जे स्ट्रक्चर काढलं ते याच्यावरती तुम्हाला अशा बॉडीज दिसतात, आणि ह्या बॉडीज आर नथिंग बट युअर क्रिस्टा. आणि या क्रिस्टावरती तुम्हाला माहिती काय प्रेझेंट असतात? एन्झाइम्स, सॉरी व्हेरियस इलेक्ट्रॉन
carriers. These are present on the inner membrane of mitochondria. That is, आणि त्याच्यावरती जे स्ट्रक्चर प्रेझेंट असेल त्याला क्रिस्टे म्हणतो. आणि त्या क्रिस्टेवरती ईटीएसचे जे काय इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर्स असतील, कॅरियर्स असतील ते प्रेझेंट असतात. आणि दोन मेम्ब्रेन मधली स्पेस म्हणजे इंटर मेम्ब्रेन स्पेस. ठीक, चला. नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया थोडासा वेळ जास्त होतोय स्टील, कारण चॅप्टर लेंदी आहे, इम्पॉर्टंट आहे, 5-6 क्वेश्चनचा प्रश्न आहे, आपण त्याला डिटेल्स करून घेऊ. नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया पर सेल इज व्हेरिएबल. मायटोकॉन्ड्रियाचा नंबर पर सेल इज व्हेरिएबल, इतकं लक्षात ठेवायचं आहे. कशावरती डिपेंड करतो? डिपेंडिंग ऑन द फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट सेल. द फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी जास्त असेल तर मायटोकॉन्ड्रियाची क्वांटिटी जास्त असेल. वेल, शेप अँड साईज ऑल्सो व्हेरीज. शेप आणि साईज सुद्धा डिफरंट असेल. कोणते शेप असतील? सॉसेज शेप असतील, सिलेंड्रिकल, हॅव्हिंग डायमीटर ऑफ 0.2 to 1 मायक्रॉन मीटर. आणि त्यांची जी ऍव्हरेज जर काढला तर 0.5 मायक्रॉन मीटर आणि लेंथ इज 1 to 4.1 मायक्रॉन मीटर. लक्षात असेल तर असू द्या. डबल मेम्ब्रेन माउथ स्ट्रक्चर आहे. आउटर मेम्ब्रेन तुम्हाला माहिती आहे विच इज फ्रीली परमिएबल. आणि त्याच्यामध्ये इनर मेम्ब्रेन इट सराउंड्स ॲक्वस कंपार्टमेंट, ज्याला आपण बोललो की मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. Well, इथे लिहिलं inner compartment is also called as matrix. Well, outer membrane forms the continuous limiting boundary of the organelle. जो outer membrane असेल तर limiting, see here, this is mitochondria आणि हा आतमध्ये inner membrane. तर हा काय continuous layer आहे आणि it forms the boundary of that organelle, म्हणजे मायटोकॉन्ड्रियाची बाउंड्री तयार करतो. Inner membrane forms a number of infoldings called cristae. या inner membrane वरती आपण सांगितलं असे cristae प्रेझेंट असतील. Well, टुवर्ड्स द मॅट्रिक्स. मध्ये कोण आहे तुमचा? मध्ये मॅट्रिक्स आहे, साइडला आहे. क्रिस्टे इन्क्रीजेस द सरफेस एरिया, जसं की विलाय मायक्रोविलाय इन इंटेस्टाइन ऑफ ह्युमन बीइंग इन्क्रीजेस सरफेस एरिया. सिमिलरली दिस क्रिस्टे आर युज्ड फॉर इन्क्रीजिंग द सरफेस एरिया. पुढे जाऊ. टू मेम्ब्रेन्स हॅव देअर ओन स्पेसिफिक एन्झाइम्स. महत्वाची लाईन आहे. दोन्हीमध्ये त्यांचे वेगवेगळे एन्झाइम प्रेझेंट असतात, स्पेसिफिक असतात. वेल, साइट्स ऑफ एरोबिक रिस्पिरेशन. मायटोकॉन्ड्रिया इज अ साइट ऑफ एरोबिक रिस्पिरेशन. माहिती आहे, म्हणूनच एनर्जी करन्सी म्हणतो आपण त्याला. एटीपी एनर्जी इज फॉर्म्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ सेल. लोअर स्टँडर्ड्स मध्ये तुम्ही शिकलेले आहेत. मॅट्रिक्स ऑल्सो पोजेसेस सिंगल सर्क्युलर डीएनए, फ्यू आरएनए मॉलिक्यूल अँड रायबोझोम. आणि याच्यामध्ये जो रायबोझोम असतो दॅट इज 70s टाइप. आणि हे सगळे स्ट्रक्चर प्रेझेंट असल्यामुळे आपण या ऑर्गेनेलला जसे की क्लोरोप्लास्टला सुद्धा म्हणतो, याला म्हणू आपण सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेल. क्लिअर आहे? कशामुळे? डीएनए सुद्धा आहे, आरएनए आहे, रायबोझोम आहे. स्वतःचे अर्धे फंक्शन तर तो स्वतः करणार म्हणून सेमी ऑटोनॉमस. मायटोकॉन्ड्रिया डिवाइड बाय फ्युजन. इम्पॉर्टंट, जसे बॅक्टेरिया डिवाइड्स बाय फ्युजन, सिमिलरली युअर मायटोकॉन्ड्रिया ऑल्सो डिवाइड्स बाय फ्युजन. प्लास्टिड. वेल, आय विल टेक अ पॉज फॉर अ व्हाईल, राईट? ओके, तोपर्यंत मी पॉज करेल. ओके, चला कंटिन्यू करूयात. नेक्स्ट काय? तुमचा प्लास्टिड सेल ऑर्गेनेल, राईट? प्लास्टिड मध्ये हा सिम्पलेस्ट खरं तर, कारण बऱ्याच वेळा 9th 10th मध्ये सुद्धा झालेला आहे, तरी सुद्धा बघू आपण. इथे जे तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर, या स्ट्रक्चर मध्ये काय काय बघता येईल आपल्याला? ही जे तुम्हाला सगळे स्टॅक्स दिसतात, कॉइन लाईक स्टॅक्स, त्याला तुम्ही काय म्हटले होते? यातला इंडिव्हिज्युअल जो मेंबर असेल तर ते इंडिव्हिज्युअल मेंबरला तुम्हीच काय म्हटले? थायलॉकॉइड. बरोबर? हे थायलॉकॉइड्स एकत्र आले, हे सगळे थायलॉकॉइड एकत्र आले आणि यांच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला तुम्ही म्हटले ग्रॅनम. असे 40 ते 60 ग्रॅना याच्यामध्ये प्रेझेंट असतात. यांना कनेक्ट करणारे जे स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला, आता कनेक्ट करणारा कुठलाही वेल, हे दोन या ग्रॅनाला कनेक्ट करणारे स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला. तर याला म्हणायचं, लिहिलं काय इथे? यस, इंटर मेम्ब्रेन. याला इंटर मेम्ब्रेन म्हणा किंवा यालाच म्हणू शकता तुम्ही इंटर ग्रॅनल लॅमेली, और विच इज ऑल्सो कॉल्ड एज फ्रेट चॅनल. त्याला फ्रेट चॅनल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे ना? ओके, हा सुद्धा डबल मेम्ब्रेन आहे. याला आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, इनर मेम्ब्रेन लिहिलाय का? वेल, हा इनर मेम्ब्रेन सुद्धा इथे मेन्शन केला आहे. इनर मेम्ब्रेन, दिस इज आउटर मेम्ब्रेन. वेल, ठीक आहे. स्ट्रक्चर मध्ये सगळ्या गोष्टी घ्यायच्या नाहीत आपल्याला. हा, यांचा जो मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो? यांचं जे सेमी फ्लुइड मटेरियल असेल तर दॅट इज कॉल्ड एज युअर स्ट्रोमा. यांच्यामधलं मॅट्रिक्स म्हणजे स्ट्रोमा. आणि ह्या दोनला कनेक्ट करणारे ज्या म्हटलं होतं आपण त्याला म्हणायचं तुम्ही स्ट्रोमा लॅमेली किंवा इंटरग्रॅनल लॅमेली किंवा फ्रेट चॅनल. बस ह्या डायग्राम मध्ये जितकं आहे तितकं आपण बघू, अदरवाइज थेअरी मध्ये घ्यायचंच आहे. प्लास्टिड्स.
Plastids are found in all plants and euglenoids. Important कशामध्ये सापडतात? Euglenoid आणि all plants त्याच्यामध्ये प्लास्टिड प्रेझेंट असणार. Well, easily observed under a microscope as they are large. They bear some specific pigments, thus imparting specific color to the plant. म्हणजे प्लांटला वेगवेगळे जे पार्टला कलर असतात तर these colors are because of your pigments. Well, आता बेस्ड ऑन द टाइप ऑफ पिगमेंट, पिगमेंटच्या बेसिसवर त्यांचे टाइप कुठले केले? क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्टला सुद्धा डिवाइड कशामध्ये केले त्यांनी? ॲल्युरोप्लास्ट आहे समोर लिहिलेलं तरी सुद्धा ॲल्युरोप्लास्ट काय करणार? प्रोटीन स्टोअर करणार. नंतर अमायलोप्लास्ट, अमायलोप्लास्ट काय करणार? इट विल स्टोअर कार्बोहायड्रेट्स and elliptoplast, amyloplast and your oil storing bodies. Oil storing bodies. ठीक आहे. हा, तीन टाइप्स आहेत. पुढे जाऊ. क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड पिगमेंट. लक्षात ठेवायचं कंटेन क्लोरोफिल अँड कॅरोटिनॉइड पिगमेंट. आणि मेन याच्यामध्ये कोण असतो? कॅरोटीन असतो. ठीक आहे. झॅन्थोफिल कॅरोटिनॉइड मध्ये एक तर कॅरोटीन येईल आणि कॅरोटिनॉइड मध्ये दुसरा कुठला येतो तुमचा? झॅन्थोफिल. हा सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. रिस्पॉन्सिबल फॉर ट्रॅकिंग द लाईट एनर्जी म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये हेल्प करेल. क्रोमोप्लास्ट आर फॅट सोल्युबल. महत्वाचा आहे क्रोमोप्लास्ट. इन द क्रोमोप्लास्ट फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड पिगमेंट असतात. म्हणजे कॅरोटिनॉइड्स आर फॅट सोल्युबल, दीज आर वॉटर इनसोल्युबल. लक्षात ठेवायचं जर सोल्युबिलिटी विचारली तर ती हेल्प करू शकेल. आणि मेन कोणते? कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. कॅरोटीन मध्ये मेन कॅरोटीन कुठला आहे तुमचा? बीटा कॅरोटीन. आणि झॅन्थोफिल मध्ये मेन असेल तुमचा ल्युटीन. येलो कलर ऑटम सीझन मध्ये जो येलो कलर प्लांटला असतो याच्यामुळे असेल. दिस गिव्स पार्ट ऑफ द प्लांट येलो, ऑरेंज और रेड कलर. आताच बोललो आपण. ल्युकोप्लास्ट आर द कलरलेस प्लास्टिड्स ऑफ व्हॅरिड शेप अँड साइज विथ स्टोअर्ड न्यूट्रिएंट्स. याच्यामध्ये अमायलोप्लास्ट सांगितलं आपण कार्बोहायड्रेट स्टोअर करेल. हा वेल मी तिकडे ऑइल स्टोरिंगला काय म्हणतो? इलायोप्लास्ट स्टोअर्स ऑइल अँड फॅट, whereas ॲल्युरोप्लास्ट स्टोअर ॲल्युरोन म्हणजेच प्रोटीन. ठीक आहे. मग ल्युकोप्लास्टचे तीन टाइप कुठले? अमायलो, एलायो आणि ॲल्युरोप्लास्ट. ॲल्युरो म्हटलं की प्रोटीन स्टोरेज, इलायो म्हटलं की ऑइल ड्रॉपलेट्स किंवा फॅट्स आणि अमायलोप्लास्ट म्हटलं की कार्बोहायड्रेट. पुढे जाऊ. मेजॉरिटी ऑफ द क्लोरोप्लास्ट ऑफ द ग्रीन प्लांट्स आर फाउंड इन द मेसोफिल सेल्स ऑफ द लीव्स. इम्पॉर्टंट लाईन. जास्तीत जास्त जो क्लोरोप्लास्ट असतो मेसोफिल सेल मध्ये सापडणार तुमच्या क्लोरोप्लास्टच्या. आणि नंबर वाईज जरी म्हटलं तर जसं युनिसेल्युलर अलगे क्लामॅडोमोनास त्याच्यामध्ये एक असेल क्लोरोप्लास्ट, तोच मेसोफिल मध्ये अराउंड 40 to 60 मध्ये 20 to 40 प्रेझेंट असेल. शेप मध्ये कोणता असतो? लेन शेप, ओव्हल, स्फेरिकल, डिस्कॉर्डर, इव्हन रिबन लाईक ऑर्गेनेल. ठीक, हे शेप झाले. वन सेल इन क्लोरोप्लास्टची एक सेल कुणामध्ये प्रेझेंट असणार? क्लामॅडोमोनास अलगे. आणि 20 to 40 इन द मेसोफिल सेल. लक्षात ठेवायचं एक असेल क्लामॅडोमोनास, 20 to 40 असेल मेसोफिल. ठीक आहे. डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर प्रेझेंट आहे माहिती आपल्याला मायटोकॉन्ड्रिया सारखंच. इनर क्लोरोप्लास्ट मेम्ब्रेन इज रिलेटिव्हली लेस परमिएबल, आउटर इज फ्रीली परमिएबल. स्पेस लिमिटेड बाय द इनर मेम्ब्रेन ऑफ द क्लोरोप्लास्ट इज कॉल्ड स्ट्रोमा. जसं की मायटोकॉन्ड्रिया मध्ये आपण मॅट्रिक्स बोललो होतो ते इथे स्ट्रोमा म्हणणार. आपल्याला माहिती आहे या स्ट्रोमा मध्ये देयर इज द प्रेझेन्स ऑफ डिफरंट एन्झाइम्स रिक्वायर्ड फॉर ब्लॅक रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. डार्क रिएक्शन, ब्लॅक म्हणण्यापेक्षा डार्क रिएक्शन ऑफ जे डार्क रिएक्शनचे म्हणजे केल्विन सायकलचे जे एन्झाइम्स असतात दीज आर प्रेझेंट इन स्ट्रोमा. राईट. पुढे जाऊ. थायलाकॉइड्स आर प्रेझेंट इन द स्ट्रोमा. स्टॅक लाईक स्ट्रक्चर डायग्राम मध्ये आपण बघितलंय. त्याचे इंडिव्हिज्युअल मेम्ब्रेनला तुम्ही मेंबर्सला तुम्ही ग्रॅनम म्हणायचं आणि प्लुरल जर असेल तर ग्रॅना. फॅट मेम्ब्रेनस ट्युब्युल्स कॉल्ड स्ट्रोमा लॅमेली ऑर फ्रेट चॅनल्स किंवा काय म्हणू आपण इंटरग्रॅनल लॅमेली हे सुद्धा आपण त्यांना नाव देतो. मेम्ब्रेन ऑफ द थायलाकॉइड एनक्लोज द स्पेस कॉल्ड ल्युमेन. दिस इज थायलाकॉइड. आणि याची स्पेस, या स्पेसला तुम्ही काय म्हणणार? ल्युमेन. हा सेकंड थायलाकॉइड, ही सुद्धा स्पेस काय झाली? ल्युमेन झाली. ठीक आहे. किमिओस्मोसिस मध्ये फोटोसिंथेसिस मध्ये तुम्हाला माहिती आहे स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट कंटेन एन्झाइम. ऑलरेडी सांगितलंय कशाचे? सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन म्हणजेच फोटोसिंथेसिसचे एन्झाइम्स आर प्रेझेंट इन द स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. Well, double stranded circular DNA molecule and ribosomes are present. That is why it is also called as like mitochondria. It is semi-autonomous cell organelle. काही जण सेमी ऑटोनॉमस ऑर्गेनेल म्हणण्याचं कारण इट शोज प्रेझेंट ऑफ डीएनए मॉलिक्युल्स, आरएनए सुद्धा आहे, रायबोसोम सुद्धा आहे. ठीक. वेल, क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट इन द थायलाकॉइड्स. हे थायलाकॉइड मध्ये असे
काय असतात, क्वांटाझोम प्रेझेंट असतील आणि त्यांच्यामध्ये पिगमेंट प्रेझेंट असतात. ठीक आहे. रायबोझोम्स ऑफ द क्लोरोप्लास्ट आर सिमिलर 70s टाइप. ऑलरेडी आपण सुरुवातीला सांगितलंय की रायबोझोम ही सायटोप्लाझम मध्ये 80s टाइपचे असतील, परंतु तुमचा मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये 70s टाइप रायबोझोम इज प्रेझेंट आणि विच इज मेड अप ऑफ कशाने बनलेला असेल, 50s अँड 30s सब युनिट्स. ठीक. आगे रायबोझोम्स आर द ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. असे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स आहेत. जॉर्ज पॅलेट 1953 इम्पॉर्टंट टर्म. जॉर्ज पॅलेट लक्षात ठेवा. रायबोझोम असे स्ट्रक्चर असतील कंपोज्ड ऑफ रायबोन्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स. इम्पॉर्टंट लाईन विचारू शकतात. रायबोझोम कशाने तयार झालेत, तर आरएनए आणि प्रोटीन्स पासून तुमचे रायबोझोम्स तयार होतात अँड नॉट सराउंडेड बाय एनी मेम्ब्रेन. हे सुद्धा आपल्या सुरुवातीला झालंय. युकॅरियोटिक रायबोझोम्स आर 80s टाइप. प्रोकॅरियोटिक इज 70s टाइप. माहिती आहे तुम्हाला. म्हणजे 70s टाइप आता पुन्हा कोणामध्ये सापडतोय तुम्हाला, प्रोकॅरियोट्स, नंतर क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. या तिघांमध्ये तुम्हाला कसा सापडतोय, 70s टाइप. स्वेडबर्ग युनिट, S स्टँड्स फॉर स्वेडबर्ग युनिट. आणि सेडिमेंटेशन कोएफिशिएंट तो डिटरमाइन करतोय इनडायरेक्टली मेजर ऑफ डेन्सिटी अँड साइज. महत्वाचं आहे की S युनिट जो आहे स्वेडबर्ग युनिट तो काय डिटरमाइन करतोय, काय मेजर करतोय, तर डेन्सिटी अँड साइज ऑफ दॅट रायबोझोम आणि अकॉर्डिंगली 70s 80s त्याला आपण नाव देतोय. वेल 70s अँड 80s रायबोझोम्स आर कंपोज्ड ऑफ 2 सब युनिट्स. आत्ताच बोललो आपण, एक 30 प्लस 50 म्हणजे हा झाला 70s, जो की प्रोकॅरियोट्स, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट तिघांमध्ये प्रेझेंट असेल. आणि 40s प्लस 60s इज इक्वल टू 80s हा कुणामध्ये प्रेझेंट असणार, इट विल बी प्रेझेंट इन युअर युकॅरियोट्स. ठीक आहे. ओके. सायटोस्केलेटन ऑलरेडी सांगितलं आपण की युकॅरियोटिक सेल मध्ये सायटोस्केलेटन आणि मायक्रोट्युब्यूल सारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात की जे मेकॅनिकल स्ट्रेंथ देतात, त्यांचा शेप मेंटेन ठेवतात, मोटिलिटी मध्ये हेल्प करतात. ते स्ट्रक्चर म्हणजे सायटोस्केलेटन. इलॅबोरेट नेटवर्क ऑफ फिलामेंटस प्रोटीन स्ट्रक्चर. कशाने बनलेलं आहे सायटोस्केलेटन. Cytoskeleton is made up of proteins present in the cytoplasm and collectively referred to as cytoskeleton. मायक्रोट्यूब म्हणजे प्रोटीनच्या ट्युब्युलच्या स्ट्रक्चरने तयार झालेलं स्ट्रक्चर म्हणजे सायटोस्केलेटन. Involved in many functions such as mechanical support, motility, maintenance of the shape of cell. ऑलरेडी सांगितलं मी काय काय फंक्शन करतोय, सपोर्ट देतोय कोण, सायटोस्केलेटन, प्लस दुसरं काय करतोय, मोटिलिटी प्रोव्हाइड करतोय अँड शेप हा मेंटेन ठेवणार. आता इथे बघा, हे तुम्हाला दोन डायग्राम इथे दिसतात. ठीक आहे. आता चला पुढे जाऊ, नंतर मागे येऊ. सिलिया अँड फ्लॅजेला. सिलिया आणि फ्लॅजेला कुणापासून तयार होतात, बेसल बॉडीज पासून तयार होतात. वेल सिलिया अँड फ्लॅजेला हेअर लाईक आउटग्रोथ्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. याच्यापासून हेअर लाईक स्ट्रक्चर. सपोज दिस इज अ सेल आणि याच्यापासून समजा फ्लॅजेला तयार झालाय किंवा हे छोटे छोटे जे आपण काढतो याला तुम्ही काय म्हणायचं, सिलिया, किंवा याला या सिंगल जो असेल त्याला म्हणायचं फ्लॅजेला. म्हणजेच काय झालं, एक्सटेन्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. हे सेल मेम्ब्रेनचे आउटग्रोथ आहेत, बाहेर आलेल्या आउटग्रोथ आहेत, म्हणून त्याला ते म्हणतो आपण. सिलिया कॉजेस मुवमेंट ऑफ द इदर ऑफ द सेल ऑर द सराउंडिंग फ्लुइड. या सिलियामुळे काय होणार, सेलची मुवमेंट होणार किंवा याच्या आजूबाजूला जे फ्लुइड असेल तर हे सिलिया हलतील तर आजूबाजूचे फ्लुइड सुद्धा याच्यामध्ये हलणार. ते फंक्शन झालं. फ्लॅजेलास कंपॅरेटिव्हली लार्जर लॉंगर अँड रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट करायची असेल तर हा सिंगल फ्लॅजेला त्याच्यामध्ये काम करणार, लार्जर असतो comparative to cilia. Prokaryotic bacteria also possess flagella, but structure is different than the eukaryotic cell. महत्वाची लाईन आहे. Prokaryote also bacteria also possess flagella, परंतु structurally different from that of eukaryotic flagella. flagella दोघांमध्ये प्रेझेंट आहे. प्रोकॅरियोट मध्ये सुद्धा आहे, युकॅरियोट मध्ये सुद्धा आहे. परंतु युकॅरियोटच्या फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर आणि प्रोकॅरियोटच्या फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर इज डिफरंट. जसं आपण सांगितलं होतं प्रोकॅरियोट मध्ये की फ्लॅजेला जो असतो फिलामेंट, बेसल बॉडी आणि हुक याच्यापासून तयार झालेला असतो, तर स्ट्रक्चर डिफरंट असेल युकॅरियोट प्रोकॅरियोट मध्ये. सिलियम और सिलिया और फ्लॅजेलम शोज बोथ आर कवर्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. सिलिया आणि फ्लॅजेला दोन्ही सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनने सराउंड केलेले असतात. कोर ऑफ द सिलिया अँड फ्लॅजेला इज कॉल्ड एज एक्झोनिम. नंबर ऑफ मायक्रोट्युब्यूल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि विच रन पॅरलल टू द लॉंग ऍक्सिस. शॉर्ट मध्ये याच्यावर काय लक्षात ठेवायचंय बॅक की कोर जो आहे, सेंटर जो आहे, तर सेंटरला म्हणायचं तुम्ही एक्झोनिम. कशाने बनलेला आहे, इट इज मेड अप ऑफ मायक्रोट्युब्यूल्स. त्यांची आणि ते मायक्रोट्युब्यूल्स कसे आहेत, पॅरलल आहेत. कुणाला, लॉंग ऍक्सिसला. आपण डायग्राम मध्ये बघूच त्याला. एक्झोनिम युजुअली हॅज 9 पेअर्स ऑफ डबलेट्स.
ओके, डायग्राम मध्ये. आणि विच आर रेडियली अरेंज पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स अँड अ पेअर ऑफ centrally located microtubule. Such a arrangement of axonal microtubule is referred to as 9+2 array. डायग्राम मध्ये चला काय सांगितलंय, एक्झोनिम कशाने बनलेला आहे. एक्झोनिम हे याला काय म्हणायचं तुम्ही, या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं डबलेट. किती डबलेट आहेत बघा, 2 काढले मी, 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजेच यांच्यामध्ये किती डबलेट प्रेझेंट असतील, 9 डबलेट्स. डबलेट डबल स्ट्रक्चर त्याला डबलेट म्हटले. किती आहेत, 9 आहेत. कशी अरेंज आहेत, रेडियली अरेंज्ड आहेत. रेडियली अरेंज्ड. वेल, सेंट्रल ही शीथ, ही तुम्हाला सेंट्रल शीथ म्हणून इथे दाखवली आहे, त्याला इथे बघा सेंट्रल शीथ. वेल, याच्यामध्ये सुद्धा एक डबलेट प्रेझेंट असेल. सेंट्रल मध्ये एक डबलेट, ते सुद्धा स्पोकनी अटॅच असेल. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला, मी त्याला ओव्हरराईट करतोय, त्याला म्हणायचं रेडियल स्पोक. ठीक आहे ना. मग रेडियल स्पोक कसे अटॅच असतात बघा, दोन्हीला अटॅच दिसतात का तुम्हाला, नाही. या डबलेट पैकी एकाच स्ट्रक्चरला, एकाच ट्युब्युलला हे अटॅच असणार. क्लिअर आहे. म्हणजेच 9 असतील यांचे, ह्या स्पोकची संख्या सुद्धा 9 असतात. जरी हे तुम्हाला डबलेट म्हणजे 18 स्ट्रक्चर दिसतात ट्युब्युलचे, पण 9 ट्युब्युललाच ते अटॅच असतात. वेल, मग हे काय झालं तुमचा, हा वरचा जो लेअर दिसतोय, आपण सांगितलं सिलिया आणि फ्लॅजिला यांचा सगळ्यात वरचा लेअर जो असतो त्याला म्हणायचं तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हे जे डबलेट आहेत हे कसे अरेंज आहेत, पेरिफेरल मायक्रोट्युब्युल्स, पेरिफेरल अरेंज असतील. आणि यांच्यामध्ये सुद्धा इथे रिजेस दिसतात तुम्हाला, सीएल असे अटॅच झालेले स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं तुम्ही इंटर डबलेट. 2 डबलेटच्या मध्ये म्हणजे इंटर डबलेट, त्यांच्यामध्ये काय एक पूल तयार झाला, ब्रिज तयार झाला, म्हणून त्याला म्हणायचं इंटर डबलेट ब्रिज. क्लिअर. आणि हे काय झालं तुमचं सेंट्रल मायक्रोट्युब्युल, हे दाखवलंय आपण, दिस इज सेंट्रल मायक्रोट्युब्युल. हे स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं आहे. आता सिलिया फ्लॅजिला आणि नेक्स्ट असणार तुमचं स्ट्रक्चर सेंट्रिओल. तर इथे एक्झोनिम म्हटलं, तिकडे हब म्हणायचंय. पुढे जाऊ द्या. वेल, सेंट्रल ट्युब्युल. सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड बाय ब्रिजेस. सांगितलं आपण, सेंट्रल ट्युब्युल हा काढला होता, ब्रिजेसने अटॅच. वेल, एनक्लोज्ड बाय सेंट्रल शीथ. ही झाली सेंट्रल शीथ, which is connected to one of the tubules of each pair of peripheral doublet by radial spokes. म्हणजे हे जे मी स्ट्रक्चर्स काढले होते, हे स्ट्रक्चर काढले होते असे 9, याच्यापैकी हे कसा एकेकाला अटॅच असणार आहे, हा मिनिंग झाला. आणि यालाच तुम्ही काय म्हटले मग, रेडियल स्पोक म्हटले. क्लिअर. नंतर 9 रेडियल स्पोक्स, ऑब्वियस आहे, या 2 पैकी एकालाच अटॅच असतो. म्हणजेच काय होणार की 9च रेडियल स्पोक्स प्रेझेंट असतील. इथे लिहून टाकू आपण 9 रेडियल स्पोक्स. पेरिफेरल डबलेट्स आर ऑल्सो इंटरकनेक्टेड बाय लिंकर्स. आता हे जे पेरिफेरल होते, तर इथे सुद्धा असे स्ट्रक्चर प्रेझेंट होते बघा. तर ह्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले, इंटर डबलेट ब्रिजेस, किंवा त्याला म्हणायचं लिंकर्स. ओके. बोथ द सिलिया अँड फ्लॅजिलम इमर्ज फ्रॉम द सेंट्रिओल लाइक स्ट्रक्चर कॉल्ड एज बेसल बॉडी. परत लिहितो मी, बेसल बॉडी. याच्यापासून दोन्ही स्ट्रक्चर तयार होतात, आणि ते स्ट्रक्चर म्हणजे सिलिया अँड फ्लॅजिला. लक्षात घ्यायचं आहे, दोन्ही स्ट्रक्चर कोणापासून तयार झाले, तर बेसल बॉडी पासून तयार झाले. वेल, क्लियर है? ठीक है, चलो आगे चलते हैं. Centrosome and centriole. Centrosome is an organelle usually containing two cylindrical structures called as centriole. आता समजा याला तुम्ही जर सेंट्रोझोम म्हटले तर याच्यामध्ये असे जे सिलेंड्रिकल परपेंडिक्युलर स्ट्रक्चर दिसतील तर त्याला तुम्ही म्हणायचं सेंट्रिओल, याला म्हणायचं सेंट्रिओल, आणि याला तुम्ही म्हणायचं सेंट्रोझोम. समजते? वेल, सराउंडेड बाय अमॉर्फस पेरी सेंट्रिओलर मटेरियल. याच्या आजूबाजूला मटेरियल असेल त्याला म्हणायचं पेरी सेंट्रिओलर मटेरियल. सेंट्रिओल्स इन सेंट्रोझोम लाय परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा इथे परपेंडिक्युलर कार्टफिल सारखी त्यांची अरेंजमेंट असेल. वेल, सेंट्रिओल आर मेड अप ऑफ 9 इव्हनली स्पेस पेरिफेरल फायब्रिल्स ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन. महत्वाची लाईन आहे, तिकडे 9 डबलेट्स होते, तर इथे 9 इव्हनली स्पेस्ड पेरिफेरल फायब्रिल्स ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन. म्हणजेच तुमच्या सेंट्रिओल मध्ये प्रोटीन जो असेल त्याचा टाइप काय झाला, तर ट्युब्युलर प्रोटीन झाला, या ट्युब्युलिन प्रोटीन.
त्यांची अरेंजमेंट कशी असणार, अगोदर डबलेट होते, आता हे ट्रिपलेट्स आहे, याची अरेंजमेंट प्रेझेंट असेल. ठीक आहे ना. पेरिफेरल फायब्रिलीज ट्रिपलेट, याला ट्रिपलेट म्हणायचं. ऍडजस्टंट ट्रिपलेट्स आर ऑल्सो लिंक्ड, हे सुद्धा एकमेकाला असे लिंकर्सने अटॅच केलेले असतील, सिलियन फ्लॅजेला सारखेच. सेंट्रल पार्ट ऑफ द प्रॉक्सिमल रिजन ऑफ द सेंट्रिओल इज ऑल्सो प्रोटीनेशियस, सेंट्रल पार्ट हा सुद्धा प्रोटीननीच बनलेला आहे, विच इज कॉल्ड एज हब. त्या केसमध्ये सिलिया फ्लॅजेलाच्या केसमध्ये आपण एक्झोनेम त्याला म्हटलं होतं, विच आर कनेक्टेड विथ ट्युब्यूल ऑफ द पेरिफेरल ट्रिपलेट बाय रेडियल स्पोक्स मेड ऑफ प्रोटीन. म्हणजे सिमिलरली हे जर सेंटर काढलं तर हे सुद्धा या ट्रिपलेटला असे अरेंज केलेले असतील. समजते? ओके. फक्त डिफरन्स लक्षात ठेवा, तिकडे एक्झोनिम म्हटले सेंटरला, इकडे काय म्हणायचं, हब म्हणायचे. तिकडे डबलेट होते सिलिया फ्लॅजिलामध्ये, इकडे ट्रिपलेट आहेत, दोन्ही लिंकरने अटॅच आहेत, दोघांमध्ये रेडियल स्पोक्स प्रेझेंट आहेत, रिमेनिंग स्ट्रक्चर सिमिलर. सेंट्रिओल फ्रॉम द बेस फॉर्म द बेसल बॉडी ऑफ सिलिया and flagella and spindle fiber that give rise to spindle apparatus during cell division of the animals. important line आहे. काय सांगितलं यांनी, सेंट्रिओल्स फॉर्म बेसल बॉडी, म्हणजे आता आपण सिक्वेन्स लिहू. सेंट्रिओल, या सेंट्रिओलनी काय तयार केलं इथे लिहूनच टाकतो मी, फॉर्म्स. काय तयार केलंय, बेसल बॉडी, कन्फ्युजन व्हायचं काम नाही. अँड बेसल बॉडी इथे लिहितो मी फॉर्म्स सिलिया अँड फ्लॅजेला. क्लिअर आहे? लक्षात ठेवा, बेसल बॉडी पासून सिलिया फ्लॅजेला तयार झाले, आणि बेसल बॉडी कुणापासून तयार झाली, सेंट्रिओल पासून तयार झाली. न्यूक्लियस, इम्पॉर्टंट पार्ट. कुणी दिली टर्म, रॉबर्ट ब्राउन इन रूट सेल्स ऑफ ऑर्चिड्स इन अर्ली 1831. रॉबर्ट ब्राउननी जो न्यूक्लियस शोधला, तर रूट सेल्स ऑफ ऑर्चिड या प्लांटच्या रूट सेल्स स्टडी केला, त्याच्यामध्ये न्यूक्लियस सापडला केव्हा, 1831. न्यूक्लियस स्टेन्ड बाय द बेसिक डाय नेम्ड एज क्रोमॅटिन बाय फ्लेमिंग. इम्पॉर्टंट, क्रोमॅटिन जे न्यूक्लियस मध्ये सापडणारं जे स्ट्रक्चर होतं ते स्टेन झालं, त्याला डाग देता आला. ठीक आहे ना. तर त्या स्ट्रक्चरला नाव काय दिलं, क्रोमॅटिन. कुणी दिलंय, फ्लेमिंग विचारलेलं आहे. इंटरफेज न्यूक्लियस, सेल डिव्हिजन तुम्ही शिकलेत, इंटरफेज आणि तुमचं प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज, म्हणजे G1 S G2 असे जे फेजेस आहेत त्याच्यापैकी इंटरफेज मध्ये इंटरफेज न्यूक्लियस कशाला म्हणायचं, विच इज अ न्यूक्लियस विच इज नॉट डिवाइडिंग, डिवाइड न होणारा न्यूक्लियस म्हणजे इंटरफेज न्यूक्लियस. हॅज एक्सटेंडेड अँड इलॅबोरेट न्यूक्लियोप्रोटीन फायबर्स कॉल्ड एज क्रोमॅटिन. म्हणजेच इन शॉर्ट, हा जो न्यूक्लियोप्रोटीन आहे त्यालाच तुम्ही काय म्हणायचंय, क्रोमॅटिन म्हणायचंय. कोणी नाव दिलंय, फ्लेमिंगनी हे नाव दिलंय. ठीक. न्यूक्लियर मॅट्रिक्स अँड वन ऑर मोर स्पेरिकल बॉडीज कॉल्ड न्यूक्लियोलाई. म्हणजेच न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिन आहे, ते फ्लेमिंग नाव दिलं, आणि त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या तुम्हाला स्पेरिकल गोल बॉडीज दिसतील त्याला म्हणायचं तुम्ही न्यूक्लियोलस, किंवा भरपूर सारे म्हणून त्याला म्हटलं आपण न्यूक्लियोलाई. अँड इट इज द साइट फॉर ऍक्टिव्ह RNA सिंथेसिस. विचारलेला प्रश्न आहे, विच इज द साइट फॉर RNA सिंथेसिस. म्हणजेच काय, न्यूक्लियस झाला, न्यूक्लियोलस झालाय, म्हणजेच तिथे प्रोटीन सिंथेसिस सुद्धा होणार. का, कारण RNA तयार झालाय. वेल, हे स्ट्रक्चर आता हे थोडंसं फेंट झालंय, बुक मधून तुम्ही बघून घ्यायचं. न्यूक्लियोलस CR, न्यूक्लियोलस, एक किंवा जास्त न्यूक्लियोलस प्रेझेंट असेल. न्यूक्लियोप्लाझम, इथे जे तुम्हाला दिसतं याला न्यूक्लियोप्लाझम म्हणा. न्यूक्लियर पोअर, आता न्यूक्लियसचे हे जे मेम्ब्रेन असतात, तर मेम्ब्रेन कसे होतात, एकमेकाला असे मिळतात, हे मेम्ब्रेन. तर या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचं, न्यूक्लियर पोअर, आणि हे झाले तुमचे न्यूक्लियर मेम्ब्रेन. ठीक. पुढे जाऊ. न्यूक्लियर एन्व्हलप विच कन्सिस्ट ऑफ 2 पॅरलल मेम्ब्रेन्स विथ अ स्पेस बिटवीन, स्पेस किती असते तर 10 ते 50 नॅनोमीटर, कॉल्ड द पेरिन्यूक्लियर स्पेस. म्हणजे मी सरळ सरळ काढतोय, हा एक मेम्ब्रेन, हा आउटर मेम्ब्रेन. तर इथे काय झाले, यांची थोडीशी थिकनेस कमी झाली म्हणून, किंवा हे दोन्ही मेम्ब्रेन रफ आहे, फास्ट मध्ये काढतोय, लक्षात घ्यायचंय फक्त मुद्दा. जसं की तुमचं पोलनचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं होतं त्या टाइप मध्ये. तर ह्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले, न्यूक्लियर पोअर. ठीक आहे. हा इनर मेम्ब्रेन, हा आउटर मेम्ब्रेन. वेल, outer membrane usually remain continuous with the endoplasmic reticulum as it bears ribosomes on it. outer membrane वरती there is a presence of ribosome, याला राइबोसोम म्हणा.
आणि हाच मेम्ब्रेन असं आपण काढलं होतं स्ट्रक्चर, ठीक आहे ना. आणि हे बाहेर जाणार आणि कंटिन्यू होणार कुणाशी, सेल मेम्ब्रेनशी कंटिन्यू होणार. तर कुणाचे दोन कोण हे हा काय झाला तुमचा ईआर. तर ईआर कोणाशी कनेक्ट झाला, प्लाझ्मा मेम्ब्रेनशी आणि आउटर मेम्ब्रेन ऑफ युअर न्यूक्लियस, ठीक आहे. ओके, आणि त्याच्यावरती रायबोझोम असोसिएट असतात. At number of nuclear envelope is interrupted by minute pores which is formed by the fusion of its two membranes. हे फ्युजन झालं या दोन ठिकाणी, या दोन मेम्ब्रेनचा, इनर आणि आउटरचा, आणि इथे जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला तुम्ही न्यूक्लियर पोअर म्हटलेत. These nuclear pores are the passages through which the movement of RNA and protein important. ह्या न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये, सायटोप्लाझम मधून न्यूक्लियस मध्ये आरएनए आणि प्रोटीन यांचं ट्रान्सपोर्ट करणे, दॅट इज द फंक्शन ऑफ न्यूक्लियर पोअर. Transport of RNA and proteins to and from cytoplasm. न्यूक्लियोप्लाझम आणि सायटोप्लाझम यांच्यामध्ये आरएनए आणि प्रोटीन यांचं ट्रान्सफर करणे, दॅट इज अ फंक्शन ऑफ न्यूक्लियर पोअर. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. बिटवीन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. ठीक, पुढे जाऊ. इन प्लांट्स मल्टीन्यूक्लिएटेड सेल माहिती आहे तुम्हाला, सिनोसाइट. सिनोसाइट म्हणजे मल्टीन्यूक्लिएटेड प्लांट सेल आणि सिनसाइट म्हणजे मल्टीन्यूक्लिएटेड ॲनिमल सेल. सिनोसाइटिक हायफी फंगस मध्ये तुम्ही बघितलेला आहे, आणि सिनसाइटियल कंडिशन ॲनिमलच्या सेल, समजा ही ॲनिमल सेल, दिस इज ॲनिमल सेल, आणि याच्यामध्ये एकापेक्षा जर जास्त न्यूक्लियस प्रेझेंट असतील तर त्या केसला तुम्ही म्हणायचं सिनसाइटियल कंडिशन. आणि सिनोसाइटिक कंडिशन ही प्लांट सेल जे जर मल्टीन्यूक्लिएटेड असेल तर तुम्ही त्याला म्हणणार. वेल, ओके. And in mycoplasma is called plasmodium. जर मायकोप्लाझ्मा मध्ये, हे समजा हा मायकोप्लाझ्मा आणि याच्यामध्ये भरपूर सारे न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर त्या स्टेजला तुम्ही काय म्हणणार, प्लाझ्मोडियम म्हणणार. दिस स्ट्रक्चर विल बी कॉल्ड एज प्लाझ्मोडियम. तर प्लाझ्मोडियम हे कोणाच्या केसमध्ये झालं, तर मायकोप्लाझ्माच्या केसमध्ये झालं, लक्षात ठेवायचं आहे. मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन इज ऑब्झर्व्ड एज द कॅरियोकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. इम्पॉर्टंट लाईन आहे, विचारतात की मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन ही का तयार होते, बिकॉज कॅरियोकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं पण सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालं नाही. वेल, इफ द न्यूक्लियस डिजेनरेट्स इन अ मॅच्युअर सेल देन इट्स कॉल्ड इन्यूक्लिएट. सेल मॅच्युअर झाली, जसं स्यू ट्यूब मध्ये मॅच्युअर झाल्यानंतर न्यूक्लियस निघून जातो, मग त्याला इन्यूक्लिएट म्हणायचं. इथे दिले मॅच्युअर स्यू ट्यूब्स अँड आरबीसीज ऑफ ॲनिमल. दोन एक्झाम्पल आहेत की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असतो, ते एक्झाम्पल सुद्धा इथे तुमचे होऊन जातात, मॅच्युअर स्यू ट्यूब्स अँड आरबीसीज ऑफ ॲनिमल्स. न्यूक्लियर मॅट्रिक्स ऑर द न्यूक्लियोप्लाझम कंटेन्स न्यूक्लियोलस अँड क्रोमॅटिन. ऑलरेडी आपण सांगितलंय की न्यूक्लियस मध्ये स्पेरिकल बॉडीज, गोल बॉडीज ज्या प्रेझेंट असतात एकापेक्षा जास्त, ते न्यूक्लियोलस जिथे की आरएनए सिंथेसिस होत आहे, आणि क्रोमॅटिन विच इज द स्टेन्ड स्ट्रक्चर, ठीक आहे, बेसिक डाय, जे फ्लेमिंगनी ती टर्म दिली न्यूक्लियोलस. डिस्कवर्ड बाय फॉन्टॅना, महत्वाचं आहे. न्यूक्लियोलस वॉज डिस्कवर्ड बाय फॉन्टॅना सायंटिस्ट अँड टर्म वॉज गिवन बाय बोमन. इम्पॉर्टंट आहे, डिस्कवर कोणी केलंय, फॉन्टॅनाने, आणि टर्म कोणी दिली, बोमनने दिली. बोमन्स कॅप्सूल आठवतंय, एक्सक्रीशन. लार्जेस्ट पार्ट ऑफ द न्यूक्लियस ऑक्युपाइंग 35% ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट पार्ट कोणता झालाय, तर न्यूक्लियस झालाय. किती पर्सेंट स्पेस ऑक्युपाय करतो, जवळपास 35%. समजा ही सेल हा न्यूक्लियस, तर याच्यापैकी जवळपास इतका पार्ट, म्हणजे याला तुम्ही काय म्हणणार, न्यूक्लियोलस. याला काय म्हणणार, न्यूक्लियस, आणि ही काय झाली, सेल. ठीक आहे. न्यूक्लियोलाई आर स्पेरिकल स्ट्रक्चर प्रेझेंट इन द न्यूक्लियोप्लाझम. हा काय झाला, न्यूक्लियोप्लाझम, त्याच्यामध्ये स्पेरिकल स्ट्रक्चर, कोण, न्यूक्लियोलस. पुढे, the content of the nucleolus is continuous with the rest of the nucleoplasm as it is not membrane bound structure. म्हणजेच nucleolus is non membrane bound structure. Clear? सांगितलंय. It is the site for active ribosomal RNA synthesis.
म्हणजेच RNA सिंथेसिसची ऍक्टिव्ह साईट म्हणजेच तुमचा न्यूक्लियोलस एक्सेप्ट 5s RNA अँड सब युनिट ऑफ RNA जाऊ द्या, एक्सेप्ट जाऊ द्या, पण ऍक्टिव्ह RNA सिंथेसिस साईट म्हणजे न्यूक्लियोलस. Larger and more numerous nucleoli are present in the cell actively carrying out protein synthesis. म्हणजे कोणत्या सेल्स मध्ये न्यूक्लियोलसची क्वांटिटी जास्त असणार, तर कुठल्या ऍक्टिव्हली कॅरिंग आउट प्रोटीन सिंथेसिस, ज्यांच्यामध्ये ऍक्टिव्हली प्रोटीन सिंथेसिस होत आहे त्यांच्यामध्ये न्यूक्लियोलसची क्वांटिटी तुम्हाला जास्त मिळणार. सी इथे क्रोमोझोम दाखवलाय, तर क्रोमोझोमचा इथे हा स्पेरिकल पार्ट, त्याला कायनेटोकोर म्हणायचंय. अँड दिस क्रोमोझोम्स आर कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ सेंट्रोमियर. आणि ह्या काय झाल्या दोन, दीज आर टू सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक, पुढे चला. डिपेंडिंग ऑन द पोझिशनिंग ऑफ सेंट्रोमियर, हा झाला हे येलो कलरने मी स्पेरिकल स्ट्रक्चर काढतोय. या स्ट्रक्चर, ह्या सगळ्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचंय, सेंट्रोमियर. ह्या काय झाल्या दोन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ क्रोमोझोम. आता ह्या सेंट्रोमियरचं लोकेशन कुठे आहे त्याच्यावरून चार टाईप. तर हे जे मिडल मध्ये तुम्हाला दिसतंय, तर याला म्हणा वरचा जो पार्ट दिसतोय दिस इज सॅटेलाइट DNA किंवा सॅटेलाइट म्हणायचं याला. ठीक आहे. आणि सॅटेलाइट नथिंग बट इट इज अ सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे सेंट्रिओल. आता इथे मी सेंट्रोमियर लिहिलं. ठीक आहे, सेंट्रोमियर. सेंट्रोमियरचं दुसरं नाव, अनदर नेम इज प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, सेंट्रोमियर. आणि हे वरती तुम्हाला इथे दिसतंय हे गॅप दिसतोय, कारण वरचा गोल काय झाला सॅटेलाइट, आणि हा गॅप सेकंडरी कन्स्ट्रक्शन. आणि सेकंडरी कन्स्ट्रक्शन याला म्हटलो, आणि यालाच तुम्ही म्हणू शकता NOR. NOR म्हणजेच काय, न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन. सेकंडरी कन्स्ट्रक्शनचं दुसरं नाव काय समजलं तुम्हाला, NOR, न्यूक्लिओलर ऑर्गनायझर रिजन. कुठे, सॅटेलाइटच्या खाली. प्रायमरी कन्स्ट्रक्शनला तुम्ही काय म्हणताय, सेंट्रोमियर. वेल, आता सेंट्रोमियर मध्ये तर या क्रोमोझोमला तुम्ही काय म्हणा, मेटासेंट्रिक. आता इथे सेंटर जर कन्सिडर केला आपण, ठीक आहे, याला सेंटर म्हणा, हा सेंटर. तर सेंटर पासून थोडासा दूर दिसतोय, तर याला तुम्ही काय म्हणणार, याला मेटासेंट्रिक म्हटले, याला म्हणा तुम्ही सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. आता हा जो अजून दूर गेलाय, एंड कडे चाललाय, तर याला तुम्ही कोणता म्हणताय, ऍक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. आणि एकदम एंडला, जवळपास एंडला असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, टिलोसेंट्रिक. असे चार टाईप 9th मध्ये सुद्धा तुम्ही शिकलेले आहात. रिव्हिजन झालंय. पुढे सर. इंटरफेस न्यूक्लियस हॅज अ लूज अँड इनडिस्टिंक्ट नेटवर्क ऑफ न्यूक्लियोप्रोटीन कॉल्ड एज क्रोमॅटिन. क्रोमॅटिन म्हणजेच काय, सरळ सरळ हा एक न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस मध्ये तुम्हाला हे जे असं स्ट्रक्चर दिसतंय, डिस्टिंक्ट नाही, स्पष्ट नाहीये, तर यालाच तुम्ही काय म्हणायचंय, क्रोमॅटिन म्हणायचंय. हा शेवटचा पार्ट महत्वाचा आहे, त्याच्याकडे आपलं फारसं लक्ष नसतं, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. वेल, ड्युरिंग डिफरंट स्टेजेस ऑफ सेल डिव्हिजन, सेल शोज डिफरंट स्ट्रक्चर क्रोमोझोम इन प्लेस ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या प्लेस मध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर तुम्हाला वेगवेगळ्या सेल डिव्हिजनच्या पेजेस मध्ये दिसतात. DNA and some basic proteins called histones, some non-histone proteins are also RNA. क्रोमॅटिन मध्ये काय काय प्रेझेंट असतं, या क्रोमॅटिन मध्ये DNA प्रेझेंट असतात. बेसिक प्रोटीन्स म्हणजे त्याला हिस्टोन प्रोटीन म्हणतो. ते हिस्टोन प्रोटीन्स म्हणजे लायसिन अँड अर्जिनिन हे प्रोटीन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. नॉन हिस्टोन प्रोटीन सुद्धा प्रेझेंट असतील, अँड RNA सुद्धा ह्या क्रोमॅटिन मध्ये प्रेझेंट असू शकेल. म्हणजेच इन शॉर्ट, DNA प्रेझेंट आहे, हिस्टोन प्रेझेंट आहेत, नॉन हिस्टोन प्रोटीन्स आहेत, आणि RNA सुद्धा प्रेझेंट आहे. कशामध्ये, क्रोमॅटिन मध्ये. वेल, अ सिंगल ह्युमन सेल हॅज अप्रॉक्सिमेटली 2 मीटर लॉंग. 2 मीटर कोण असतो तुमचा, DNA असतो. ठीक आहे. आणि क्रोमोझोम्स किती असतात, तर देअर आर 46 क्रोमोझोम. माहिती आहे तुम्हाला, 46 क्रोमोझोम. ठीक. एव्हरी क्रोमोझोम इसेन्शियली हॅज अ प्रायमरी कन्स्ट्रिक्शन ऑर सेंट्रोमियर. ऑलरेडी आपण सांगितलंय, प्रायमरी कन्स्ट्रिक्शनचं दुसरं नाव म्हणजेच सेंट्रोमियर. On the sides of which disc-shaped structure called kinetochore is present. हे काय झालं तुमचं, सिस्टर क्रोमॅटिड. या दोन्ही सिस्टर क्रोमॅटिड झाल्या. ठीक आहे, क्रोमॅटिड. आता
इथे ब्लॅकच घेतलंय मी, इथे एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय, तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं कायनेटोकोर, बरोबर. आणि या कायनेटोकोरलाच काय असे स्पिंडल फायबर अटॅच होतील बघा, स्पिंडल फायबर्स ड्युरिंग सेल डिव्हिजन. ठीक आहे, कायनेटोकोर इज प्रेझेंट. पुढे जाऊ. बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम कॅन बी क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. मेटासेंट्रिक झालाय आपलं, सब मेटासेंट्रिक घेतलाय, ॲक्रोसेंट्रिक डायग्राम मध्येच बघितलाय, टेलोसेंट्रिक सुद्धा आपण बघितलाय. टर्मिनल पोझिशनला काय असणार तुमचा सेंट्रोमियर असणार. Sometimes a few chromosomes have non-staining secondary constriction at a constant location. This gives the appearance of a small fragment called satellite. जे आपण मागच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं हे स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हटले, सॅटेलाइट म्हटले. क्लिअर. पुढे जाऊ. हे बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही, इट इज नॉट पार्ट ऑफ एनसीईआरटी. फंक्शन्स ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोमचे फंक्शन आहे. डिटरमाइन द स्पेसिस एज द नंबर ऑफ क्रोमोझोम इज कॉन्स्टंट पर स्पेसिस. क्रोमोझोमचा नंबर हा जनरेशन 1, जनरेशन 2, जनरेशन 3 सगळ्यांमध्ये क्रोमोझोम नंबर सारखा असणार. ते फंक्शन कोणाचं झालं, क्रोमोझोमचं झालं. ठीक. प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द सेल डिव्हिजन ऑफ युकॅरियोटिक सेल. सेल डिव्हिजन मध्ये सुद्धा हा रोल प्ले करेल. अदर काइंड्स ऑफ क्रोमोझोम, फक्त नाव लक्षात ठेवा, जायंट क्रोमोझोम, लॅम्ब्रश, सलायव्हरी क्रोमोझोम, स्मॉल साइज क्रोमोझोम अँड बीटा क्रोमोझोम्स, हे वेगवेगळे टाइप्स असतात. आपल्याला त्याची आवश्यकता अजिबात नाही. पुढे जाऊ. हे एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही. लॅम्ब्रश वगैरे काय असतं तर सलायव्हरी पॉलिटिक क्रोमोझोम सुद्धा घ्यायचं नाहीये. मायक्रोबॉडीज, एंड पार्ट ऑफ दिस चॅप्टर. मायक्रोबॉडीज, दीज आर वेसिक्युलर स्ट्रक्चर, दीज आर द वेसिकल्स. आणि these vesicles are present both in animal cell and plant cell, दोघांमध्ये प्रेझेंट असतात. त्यांच्यामध्ये एन्झाइम्स प्रेझेंट असतील. इट कंटेन्स व्हेरियस एन्झाइम्स. क्लिअर. and these structures are called as microbodies. मायक्रोबॉडीज कशाला म्हणणार तुम्ही, यालाही लक्षात ठेवायचं आहे. एनिमल मध्ये प्रेझेंट आहे, प्लांट मध्ये प्रेझेंट आहे, स्पेरिकल स्ट्रक्चर असेल आणि त्यांच्यामध्ये एन्झायमॅटिक कंटेंट प्रेझेंट असतील. क्लिअर दिस. होप, आशा करतो एनसीईआरटी ची एक ना एक लाईन आपण याच्यामध्ये कव्हर केली आहे आणि प्रत्येक म्हणजे कुठला पॉइंट आपण फोकस करायचा आहे सो दॅट आपलं कन्फ्युजन होणार नाही. जसं की ऍक्टिव्ह आरएनए सिंथेसिस टू एक्सप्रेस इन न्यूक्लियोलस असं आपण बोललो. असे भरपूर सारे पॉइंट्स आपण याच्यामध्ये कव्हर केले आहेत. अपेक्षा करतो तुम्हाला समजलेलं असावं. जर या मेथडनी किंवा याच्यापेक्षा जर टीचिंग मेथडनी तुम्हाला जर रिव्हिजन करायचे असेल तसा कमेंट सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. परम एज्युकेशन चॅनल हे सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका सो दॅट यू वुड गेट, कारण तशी आपण आता सिरीज सुरू केलेली आहे की पूर्ण 38 दिवसामध्ये 38 टॉपिक आपण एक क्रॅश कोर्सच्या स्वरूपात म्हणा किंवा वन शॉट रिव्हिजनच्या स्वरूपात ही कंप्लीट करणार आहे. तरी त्याला सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही सजेशन्स असतील तर प्लीज पुट इन अ कमेंट बॉक्स. राईट. थँक्यू व्हेरी मच.